आपल्याकडे एखादा असा शोध घेतला की तो वादग्रस्त का ठरतो? प्रश्न कुठे निर्माण होतात ते मिथकातनं जर धर्म सुरू होतो त्यावेळेला ती गडबड सुरू होते आणि मग तो तुझा का माझा यावरनं वादावादी सुरू होते. त्याचं रामायण सुरू झालं जेव्हा कोणीतरी कोणाच्या तरी बायकोला पळवलं. म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये जेवढे कॅरेक्टर्स आपल्याकडे येतात आणि भारतीय रामायण महाभारतामध्ये येतात ते प्रमाणापेक्षा जास्त साम्य दर्शवत आहेत. शेवटी ती जेव्हा परत येते ती स्वतःहून गेलेली नाहीये, हेलन स्वतःहून गेलेली आहे. बरोबर आहे. हा, मग तिने त्या पॅरिसच्या ती प्रेमामध्ये पडली जो शत्रू पक्षाचा आहे. ग्रीस आणि यांच्या स्पार्टनच्या बाजूत तो ट्रॉयच्या बाजूत तो प्रेमामध्ये पडली ती आणि ती त्याच्याबरोबर गेली. तिच्यावरनं युद्ध होतं. मग ती प्रचंड मोठी युद्धातली एक कथा म्हणजे ओडिसी. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आणि भारतीय मायथॉलॉजीमध्ये लोकशाही हा विचार कुठे दिसतो का? दंतकथांच्या आणि मिथकांच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन जर ते वाचलं ना तर ते मुद्दे जास्त भिडतात की नोलानला त्याच्यावरती सिनेमा का करावा, चित्रपट का करावा असा वाटला. मिथक तयार होण्यामागे काही वेळा प्रसंगी राजकारणही कदाचित होतं का? एकदा मी जिंकलो आहे आणि तुझ्या राज्यातून पराभव केला आहे तर जे काय आहे ते मी पाडणारच. मी मंदिर आहे का आणखी काय बघणारच नाही. हिंदू राजांनीही मंदिरं पाडलेली आहेत, अगदी अलीकडेपर्यंत पाडलेली आहेत. भारतीय वगैरे यापेक्षा एक माणूस या अर्थाने समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि याच्यामुळे संस्कृती पुढे जाते का आहे तिथे राहते हा यातला निर्णायक घटक असतो. नमस्कार. क्रिस्तोफर नोलनच्या ओडिसीच्या निमित्ताने आज आपण इथे सगळे जमलो आहोत, भेटतो आहोत आणि आजच्या मुक्त संवादाचा विषय आहे ग्रीक आणि भारतीय मिथकशास्त्रातील किंवा मायथॉलॉजीमधील साम्यस्थळं. आपल्याकडे अर्थातच प्रमुख संवादक आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आणि या मुक्त संवादामध्ये आपण सर्वजण सहभागी झाले आहात. त्यासाठी मी डॉक्टर शमिका सरवणकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि प्रेक्षकांमध्ये आहेत प्रसिद्ध चित्रकार, समीक्षक आणि लेखक गणेश मतकरी आणि प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक संतोष पाठारे सर, त्यांचंही मी स्वागत करते. आपण मूळ मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी थोडंसं विषयाची फक्त एक तोंड ओळख सगळ्यांना करून देते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इतिहासामध्ये डोकावून बघताना आपल्याकडे काही प्राचीन संस्कृती सापडतात. त्यामध्ये भारत अर्थात प्रामुख्याने येतच, पण भारताशिवाय ग्रीस आहे, मेसोपोटेमिया आहे किंवा इजिप्त आहेत, ह्या संस्कृती आहेत. मग ह्या सगळ्यामध्ये भारतीय संस्कृती वेगळी का ठरते हा प्रश्न आपल्याला सहजच पडतो. ज्यावेळेला आपण इतिहासात डोकावून बघतो त्यावेळेला आपल्याला एक लक्षात येतं की बाकीच्या संस्कृती ज्या आहेत त्यांचा जो इतिहास आहे त्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला खंड पडलेला दिसतो. पण ज्यावेळेला आपण भारतीय संस्कृतीबद्दल चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की एक अखंड प्रवाह आपल्याला त्यामध्ये आढळून येतो. म्हणजे अर्थातच ज्या काही आपल्याला पारंपरिक चालत आलेल्या ज्या काही परंपरा आहेत, कथा आहेत, त्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि ते बदल जे आहेत किंवा त्या कथा ज्या आहेत त्यात अनेक स्थित्यंतरातनं गेलेले आहेत. तो साहजिकच आहे की ते बदल आपल्याला दिसणारच आहेत आणि जगातली अशी कोणतीच संस्कृती नाहीये की त्यात परिवर्तन झालेलं नाहीये. ते तसंच भारताच्या बाबतीतही झालेलं आहे. किंबहुना ज्या वेळेला आपण जगाच्या पातळीवरती या ज्या काही पुराकथा आहेत किंवा मिथक कथा आहेत त्यांचा जेव्हा आपण तौलनिक अभ्यास करतो त्यावेळेला प्रामुख्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कथा कुठेही घडो जगाच्या पातळीवर, पण त्यामध्ये काहीतरी साम्यस्थळंही असतातच. आणि मग ती साम्यस्थळं का आली, कशी आली याचे आपल्याला साहजिकच काही प्रश्न पडतात. भारताविषयी आपल्याला चर्चा करायची झाली तर आपल्याकडे 2 महाकाव्य आहेत. एक म्हणजे रामायण आहे आणि दुसरं म्हणजे महाभारत आहे. ते आपल्या संस्कृतीत मुरलेलं आहे, आपल्या मातीत मुरलेलं महाकाव्य आहे. आपण लहानपणापासून त्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत. पण ज्यावेळेला आपण त्या महाकाव्यांचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ही महाकाव्य फक्त भारतापुरता मर्यादित नाही आहेत. भारताच्या सीमा ओलांडून ही महाकाव्य वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मुरलेली आहेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आग्नेय आशिया. आग्नेय आशियातल्या बऱ्याच देशांनी रामायणाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की हिकायत रामायण नावाचा एक प्रकार आहे. साहजिकच आहे की पुराकथा असतील किंवा मायथॉलॉजी ज्याला आपण आज इंग्रजीत म्हणतो त्या मायथॉलॉजिकल स्टोरीज असतील किंवा आद्य आर्ष महाकाव्य असतील, या सर्वांचं आपल्याला आकर्षण असतं. म्हणजे अगदी समाजातला सामान्य माणूस ते तज्ज्ञ माणूस या सगळ्यांनाच या महाकाव्यांचं एक विशिष्ट प्रकारचं आकर्षण असतं. मी तुम्हाला म्हटलं की साम्यस्थळं आपल्याला सापडतात, बरोबर. आता ही साम्यस्थळं जर आपण शोधायला गेलं
तर ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आपल्याला ज्यूस आढळतो, जो आपल्याकडे इंद्र म्हणून येतो. मनू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तो बायबलमध्ये जाऊन नोहा होतो. सध्या तरी आपल्याला लक्षात येते की ओडिसीच्या निमित्ताने की बॉलिवूड असेल, हॉलिवूड असेल किंवा सामान्य माणूस असेल, सगळ्यांनाच मिथकांचं आकर्षण आहे. हे आकर्षण का आणि या मिथकांमध्ये नेमकं काय दडलंय हे आपल्याला जाणून घ्यावंसं वाटतं आणि तोच आपण विषय आजच्या मुक्त संवादामध्ये घेतलेला आहे. आणि फार वेळ न दवडता म्हणजे याच्यापेक्षा आणखी याच्यापेक्षा फार वेळ न दवडता मी डायरेक्टली सरांकडे येते. सर, मी आता भरपूर बोलले, तर माझा पहिला प्रश्न म्हणजे आपण साम्यस्थळं शोधतोय, म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी असेल किंवा भारतीय असेल, तर पहिला प्रश्न येतो की मिथक म्हणजे काय? ते मिथक म्हणजे काय याचं म्हणजे उत्तर देताना मिथक का तयार होतात आणि मिथक म्हणजे काय याचा एकत्र विचार करावा लागेल की जेव्हा संस्कृतीचा उगम होत होता किंवा ज्याला संस्कृती आज आपण ज्या अर्थाने म्हणतो ती तयार पण झालेली नव्हती, त्यावेळेला माणसं निसर्गाकडच्या वेगवेगळ्या घटना बघून त्याचे काही आडाखे बांधत होती, त्याचे काही विचार करत होती की सकाळी उठल्या उठल्या तर सूर्य दिसल्यानंतर हा कोण आला, रात्र कशी आली, चंद्र, मग पाऊस कसा पडला वगैरे वगैरे. ह्याच्यातनं त्या गोष्टी तयार होत गेल्या, त्याचे काही आडाखे त्या प्रदेशातली लोक बांधत गेली आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी या परंपरेनं पुढे पुढे सरकत आल्या. आता आपण ज्याला मिथकांचं जग म्हणतो, मिथकं लिखित स्वरूपात वगैरे म्हणतो, पण म्हणजे इतिहास असं सांगतो की ही सगळी लिहिलेलीच नव्हती कित्येक वर्ष. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीपासून ही सगळी अशी परंपरेने चालत आलेली आहेत आणि मग कुठल्या तरी शतकात कोणीतरी ती लिहिली म्हणून त्याचं पुस्तक रूपांतर झालं. पण त्याची परंपरा ही अशी मौखिकच आहे आणि या परंपरेकडे मिथक म्हणून बघणं हा शहाणपणा आहे. म्हणजे प्रश्न कुठे निर्माण होतात, ते मिथकातनं जर धर्म सुरू होतो त्यावेळेला ती गडबड सुरू होते आणि मग तो तुझा का माझा वगैरे वगैरे यावरनं वादावादी सुरू होते. आपण ते बघतच आहोत. आणि त्याच्यातला तो जो मुद्दा ना तू म्हणालीस ना की ते हे का ते किंवा इजिप्तमधलं किंवा ही खूप समांतर आहेत. म्हणजे मला एक पुस्तक वाचल्याचं आठवते, बंगाली लेखक होते, त्यांनी म्हणजे रामायणावर इलियडचा प्रभाव असं थेट, तर त्यावेळेला त्यांना काही झालं नाही सुदैवाने, आता ते नाहीत, आता काही होणारही नाही त्यांना, असं त्यांनी ते लिहिलेलं होतं. आणि अशी माणसं अभ्यास करत होती आणि त्याच्यातनं या मिथकांविषयीचे समज गैरसमज आणि मुळात मिथक म्हणजे काय हे समजून घेणं हे सुरू राहतं. आणि हा प्रवास बघणं हे खूप आनंददायी आहे. मग त्याच्याकडे त्या व्यक्तिरेखा म्हणूनच बघणं तेच छान आहे. आणि त्या माणसांना त्या कथा सुचत होत्या, त्याच्याभोवती काही छान गोष्टी रचल्या गेल्या आणि त्यांचा तो प्रवाह सुरू राहिला. आणि हे जगात प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता तुझ्या निवेदनात मी ऐकलं की भारतीय संस्कृतीचं वेगळेपण काय आहे. ते वेगळेपण आहे की आपण भारतीय आहोत. हो, तू कदाचित इजिप्शियन असशील तर इजिप्शियन संस्कृतीचे गडवे गायले असतेस. त्यामुळे असं वेगळेपण, चांगलं मोठेपण, लहान मोठं असं काही असतं असं मला वाटत नाही. ही एक आहे, प्रवाह आहे हा, आणि त्याच्याकडे त्या नजरेनंच बघायला हवं. तपशिलात गेल्यानंतर लक्षात घ्यायचा तो मुद्दा असा की तो पुढे आपल्या गप्पांमध्ये यायला हवा असं वाटतं की काहींचे प्रवाह वैश्विक का झाले त्याकडे आपण नंतर बघता. म्हणजे नोलानला ओडिसीवरच का सिनेमा काढावा असा वाटला, हा यातला महत्त्वाचा मुद्दा असेल आणि त्याच्यावरती मला वाटतं पुढे तू विचारशीलच. म्हणजे आता क्रिस्तोफर नोलानचा जो चित्रपट आहे, चित्रपटामध्ये असे बरेच प्रसंग आहेत की जे आपल्याला रामायणाची आठवण करून देतात. हरणाच्या मागे पळणारा ओडायसिस असेल किंवा शेवटी पेनोलोपी म्हणजे ओडायसिसची जी पत्नी आहे तिचं स्वयंवर आहे आणि त्यावेळेला तिने प्रत्यंजा लावण्याचा पण ठेवला होता. सो हे प्रसंग बघितल्यानंतर सामान्य जो प्रेक्षक आहे त्याच्या मनात ते प्रसंग तो मॅच करतो त्यांच्याशी. तर मग ह्याकडे आपण कसं बघणार? नाही, हेच ना, म्हणजे हा खूप समांतर प्रवाह आहे. हे आपण जर लक्षात घेतलं ना तर हे प्रश्न पडत नाहीत. म्हणजे इलियडमध्ये म्हणजे किंवा रामायण हे अगदी येतं तर सगळ्यांना ते माहितीच असतं, अभ्यासक्रमात यानावर अनिवार्य वगैरे केलं जाईल. पण ती मुळात दोन्ही कथा आहेत त्या दोन भावांच्या आहेत.
तिथे 2 भाऊ होते, इथे 2 भाऊ होते. ते त्याचं रामायण सुरू झालं जेव्हा कोणीतरी कोणाच्या तरी बायकोला पळवलं. बरोबर. आता रामायणामध्ये पळवलं, इलियडमध्ये ती स्वतःहून गेली आणि तिचं नाव हेलन. हां, तर ते हे हा गमतीशीर खूप त्यातला भाग आहे. आणि ती साम्य, चांगले वाईटाचे मुद्दे कुठे येतात माहिती आहे का, तो मला असं वाटतं की मुद्दा आपण प्रामाणिक वाचनातनंच येऊ शकतो. आता रामायणाचा म्हणजे आदर्श असणं, सत्यवचनी, एकपत्नी वगैरे ते काय आहे ते छानच आहे म्हणजे. पण शेवटी ती जेव्हा परत येते, ती स्वतःहून गेलेली नाही आहे, हेलन स्वतःहून गेलेली आहे. बरोबर आहे. हां, मग तिने त्या पॅरिसच्या ती प्रेमामध्ये पडली, जो शत्रू पक्षाचा आहे, ग्रीस आणि यांच्या स्पार्टनच्या बाजू, तो ट्रॉयच्या बाजूचा, तो प्रेमामध्ये पडली ती आणि ती त्याच्याबरोबर गेली. तिच्यावरनं युद्ध होतं, मग ती प्रचंड मोठी. त्या युद्धातली एक कथा म्हणजे ओडिसी. त्या युद्धामध्ये सगळे शूरवीर नरवीर सहभागी होतात. यातला महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे की जो मला संस्कृतीचं एक चांगलं लक्षण म्हणून जो आवर्जून लक्षात घ्यायला हवा असा, की ते दोघे नंतर आनंदाने नांदतात. तिला हां, म्हणजे हेलन आणि तिचा नवरा, म्हणजे ते 2 भावांमधला जो ज्यांनी राज्य केलेलं, आता ॲगामेमनॉन तो आणि त्याचा भाऊ. तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा कुठला माहिती आहे का, की ती पळून जाण्यामध्ये तिचा स्वतःचा जरी वाटा होता, तरी ती परत आल्यानंतर तिला चारित्र्याची परीक्षा नाही द्यावी लागली. त्यांचा संसार सुखाने नांदला झाला. म्हणजे तो हा मला असं वाटतं की ना खूप महत्त्वाचा भाग आहे. अशी समानता, म्हणजे इथे जर तुला योद्धा असतो, तिथे हनुमान असतो, इथे अकिलीस तसं असतो. खूप समांतर आहे सगळं हे. पण त्यातले लक्षात घ्यावेत मुद्दे असे कुठलेत ना, त्यासाठी मला असं वाटतं ना की दंतकथांच्या आणि मिथकांच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन जर ते वाचलं ना, तर ते मुद्दे जास्त भिडतात. आणि हे मला खूप महत्त्वाचं अंग वाटतं. कारण हिला बिचारीला पळवून नेलेलं होतं सीतेला. आणि रावणाने स्पर्शही केलेला नव्हता किंवा रावणाचा तसा इरादाही नव्हता. म्हणजे हे जे काय आपण वाचतो त्याच्यामध्ये. आणि सीतेनेही कशी त्याच्याबाबतची कधी इच्छा व्यक्त केलेली नाही आहे. पण ही हेलन पॅरिसच्या प्रेमात पडलेली होती आणि नंतर ती आल्यानंतर तिला सुखाने ठेवून घेतला, तिच्या चारित्र्याविषयी संशय नाही निर्माण केला. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. आणि तो मला असं वाटतं की भारतीय वगैरे यापेक्षा एक माणूस या अर्थाने समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि याच्यामुळे संस्कृती पुढे जाते का आहे तिथे राहते, हा यातला निर्णायक घटक असतो. बरोबर. त्याच अनुषंगाने नोलनने जिथे पिक्चर संपवले आहे, म्हणजे सिनेमा जिथे संपवलाय, ते म्हणजे ते 2 जण त्यांची परत भेट होते आणि ते प्रवासाला जातात. पण ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष मायथॉलॉजीमध्ये जातो किंवा ती कथा पाहतो, त्यामध्ये शेवटी ओडायसिसचा मृत्यू होतो आणि पेनोलोपी जी 20 वर्ष थांबली आहे, तिचं लग्न 10 वर्ष, 10 ते 20 वर्ष वेगवेगळे. नाही, बरोबर, 10 वर्षाचा युद्ध काळ आहे. 20 वर्ष त्याच्यासाठी जी थांबली आहे, तिचा विवाह त्याच्या मुलाशी होतोय, म्हणजे दुसऱ्या पत्नीपासून जो मुलगा झालाय तिच्याशी होतोय. आणि तिचा विवाह, जी दुसरी त्याची पत्नी आहे, तिचा विवाह पेनोलोपीच्या मुलाशी होतोय. मग ह्याकडे आता तुम्ही म्हणालात की आपण पुढे जाणं गरजेचं आहे. नाही, हाच मुद्दा मला लक्षात घ्यायला हवा असं वाटतं. आणि तो खूप महत्त्वाचा आहे अशा अर्थाने की कलात्मक स्वातंत्र्य नावाचं काही आहे की नाही. बरोबर. आता तसे जर तपशिलाने मुद्दे घ्यायला बसलो तर ते 20 वर्षापूर्वी जशी दिसत होती तशी आताच कशी दिसते तशी वाटेल ते प्रश्न निर्माण करता येतील. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा ह्याच्या मांडणीमध्ये हे स्वातंत्र्य घेण्याची जी एक मुभा आहे त्या संस्कृतीमध्ये, त्याचा तो एक आविष्कार असू शकतो ना त्याच्या मांडणीमध्ये. आणि म्हणून मगाशी तो अगदी सुरुवातीला मुद्दा जो मी मांडला ना, तो हा इथे येतो की नोलानला त्याच्यावरतीच सिनेमा का करावा, चित्रपट का करावा असा वाटला. आणि हे 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 समजून घेणं माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ही जी एक कलात्मक स्वातंत्र्याची मुभा आहे ना, ही त्या संस्कृतीने पाळलेली आहे. आता शेक्सपियरच्या हॅमलेटमध्ये ते भूत आहे बापाचं, ते डेन्मार्कचं आहे. पण डेन्मार्क आता आक्षेप घेत नाही की आमचं नाव काढून टाका किंवा भूत आमच्या बापाचं आमच्या भागातलं कशाला. ते याने फरक पडतो. आणि हा खूप महत्त्वाचा
फरक असतो आणि म्हणून मग हे जे मांडणी केली जाते त्यांना ते काही वेगळं दाखवावं असं आता हा काय पहिला सिनेमा नाही आहे ना याच्यावर पहिला चित्रपट नाही अनेकांनी काढलेले आहेत म्हणजे तो विख्यात अभिनेता त्यांनी पण 2-3 या मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. हे परत परत सांगावं असं वाटतं कारण प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मग काही गोष्टींमध्ये तेवढीच आपण पाप केलं असं वाटतं. त्या घोड्यामधनं सैन्य पाठवलं मग त्याला ती शिक्षा घ्यावी असं वाटतं. हे खूप समांतर आहे कारण शेवटी भावभावना माणसं सगळीकडची ती तशीच असतात. त्याची जेव्हा परंपरा होते तेव्हा परंपरा दगडी आहे का प्रवाही आहे याच्यातला फरक हा मला असं वाटतं की निर्णायक ठरतो. आत्ता आपण संस्कृतीविषयी बरीच चर्चा करतोय. संस्कृती ही भूगोलाशी जोडलेली असते, इतिहासही भूगोलाशी जोडलेला असतो. तसं मिथक कथांच्या बाबतीतही आपल्याला दिसतं का? हो 100% ना. म्हणजे भूगोल खरा असतो. मला चांगला हा मुद्दा आहे. अयोध्या खरी आहे ना, हस्तिनापूर खरं आहे ना, ऑलिम्पस पर्वतही खरा आहे ना, पण म्हणून ती माणसं खरी असं म्हणायचं कारण नाही ना काही. बरोबर. याच्यातनं दिसतं काय की त्या काळामध्ये उत्तम कल्पनाशक्ती होती अनेकांची. आता तो सागर देवतेचा एकाक्ष मुलगा आणि तो माणसांच्या मेंढ्या करून टाकतो वगैरे वगैरे त्याला वाटलं त्यांनी केलं तसं. पण मुद्दा यातला कुठला माहिती आहे का की ह्याचा भूगोलावरती विश्वास ठेवून त्या इतिहासाला किती महत्त्व द्यायचं म्हणजे त्यातल्या व्यक्तिरेखांना किती महत्त्व द्यायचं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग असा की तूही मान्य करशील किंवा आपण अख्खं देश म्हणून हे सगळे मान्य करू की ही महाकाव्य आहेत. बरोबर म्हणजे महर्षी होमर असंच म्हणायला हवं. पण ते म्हटलं की अनेकांना राग येईल. म्हणजे महाभारत त्याच्यापेक्षा 20 पटीनं आकाराने मोठं आहे. ते सगळा मुद्दा सोडून दे. पण हे टिकलेलं आहे. हां मग त्याच्यातला तो जो प्रवाह आहे तो वाहता ठेवण्यासाठी पुढे त्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांनी काय केलं हा यातला एक भाग. आणि दुसरा जो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की इंद्रदेव तिथेही आहे इथेही आहे पण त्याचं देवत्व एवढं म्हणजे ते कल्पनाशक्ती त्याचं काव्यच आहे. काव्यामध्ये कल्पनाशक्ती काही असू शकते. मुखचंद्रमा वगैरे आणून देतो वगैरे म्हणजे काय खरंच आढळला असं होत नाही ना कधी. त्यामुळे तो इंद्र आहे तो प्रत्यक्ष देव आहे का हे. पण त्याला जेव्हा तुम्ही खरं मानायला लागता ना तिथे अडचणी सुरू होतात. आणि हा मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो. म्हणजे मी जेव्हा अथेन्समध्ये म्हणजे अगदी मध्य गावातच एक छान वस्तू संग्रहालय आहे. तो सगळा इतिहास तिथे छान समजून घेता येतो. तिथल्या त्या प्रमुखाशी गप्पा मारत होतो आणि त्याला म्हटलं अरे काय भारी तुमचा सगळा प्रदेश आहे. एक तर तुम्ही मूळचे म्हणजे किती औदार्य किती महत्त्वाचं असतं. तुम्ही एवढी मोठी संस्कृती तुमची पायथागोरस आणि ते सगळ्यांना आम्हाला लहानपणी ते आम्हाला छळले ते सगळे तुमच्या देशात विद्वान अभ्यासक वगैरे वगैरे. आणि नंतर तुमचं सगळं हे रोमनांनी लुटून नेलं. रोमन साम्राज्याने लुटलं तुम्हाला. मग तुम्ही रोमन साम्राज्याचा भाग आला. मग नंतर तुम्ही बायझंटाईन त्या एका काळामध्ये भाग झाला. तर तुर्की याची त्याची राजधानी आहे कॉन्स्टंटिनोपल आता इस्तंबूल म्हणतात तेही तुम्हाला लुटून गेले. म्हणजे तुम्हाला मूळचे ग्रीक तुम्ही आहात, रोमन्स आले, मुसलमानही आले आणि आता त्या देशामध्ये तिघेही तुम्ही गुण्यागोविंदांना राहत आहेत. हे कसं काय आहे? आपल्या भारतीय परिप्रेक्षामध्ये हा प्रश्न विचारला कारण आपल्याला जर अनुभव नसतो ना असा किंवा अलीकडे नसतो असा. तर त्याने उत्तर दिलं ते झालं नाही इतिहासात. आता काय करू त्याचं? मग ते इतिहासातले दगड किती इथे आणायचे ते गंमत म्हणजे अथिनाच्या वरती कुणी काही गंमत केली किंवा एरोसची कुणी काही चेष्टा केली तर दंगली वगैरे नाही होत ना. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे तिचं काव्य आहेत हे एकदा मान्य केलं तर काव्याप्रमाणेच त्याची आपल्याला त्याला तसंच सामोरं जायला हवं ना. भूगोल खराच आहे त्याच्यात शंकाच नाही आहे कारण ही गावच आहेत. ऑलिम्पस पर्वत अजूनही आहे किंवा अयोध्या अजूनही आहे. पण त्यातल्या व्यक्तिरेखांना किती गांभीर्याने घ्यायचं आणि त्या काळात त्या तशा वागल्या त्याचं वजन आजच्या काळात किती घ्यायचं हा तारतम्याचा भाव आहे आणि तो मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे. बरं. आत्ता आपलं भूगोलाविषयी आपली चर्चा झाली.
आपण ओडिसीस विषयी चर्चा करतोच आहोत आणि त्यांचं महत्वाचं शहर म्हणजे ट्रॉय. ट्रॉय आपल्याला पुरातत्वीय पुराव्यांमध्ये सापडले, त्याचं ते स्थळ टर्की सापडले, मध्ये, टर्कीमध्ये इस्तांबूलमध्ये आहे. त्याचं जे एक्सकव्हेशन केलंय तो एक जर्मन माणूस होता आणि त्याने तो प्रचंड वेडा होता, म्हणजे त्यानेच तो इतिहास सगळा शोधून काढला. आपल्याकडे एखादा असा शोध घेतला की तो वादग्रस्त का ठरतो? नाही, याच्यात हा मानसिकतेचा प्रश्न आहे ना. आता एक कथानक काय की यवनांनी हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली, टाळ्या. हां, तर प्रोफेसर रिचर्ड एटन नावाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 1000च्या आधीचा इतिहास लिहिलेला आहे, इसवी सनाच्या 1000. त्यांनी नावनिशीवर दिलेलं आहेत. हिंदू राजांनी हिंदू मंदिरं किती तोडलीत आहेत, त्याचं काय करणार? त्यामुळे कुठला भाग सोयीस्कररित्या घ्यायचा हे जर एकदा निश्चित झालं आणि तोच भाग घ्यायची सवय नागरिकांनी स्वतःला लावून घेतली की हा मुद्दा येतो. ठीक आहे, आता म्हणजे हे झालं ते झालं, आता त्याचं काय करणार होता आपण? म्हणजे तो जो मला अथेन्समधल्याचा जो प्रश्न पडतो ना की हो झालं, आता त्यांनीही केलं, यांनीही केलं, तर तिथे मुळात मग तुझा हा निष्कर्ष किंवा हा प्रश्न असेल तर ते जर्मनाला काय पडलं तर तिथे जाऊन ते करायचं. पण हा त्या संस्कृतीचा भाग आहे. आणि ते जर्मन नाव घेतल्यामुळे मला ते सांगायला आवडेल की महाराष्ट्रातली जुनी हस्तलिखित संस्कृत काळातली पोथ्या बिथ्या जर असतील ना, त्याचं सुरक्षित जतन जर कुठे झालं असेल ना तर जर्मन विद्यापीठामध्ये झालेलं आहे. म्हणजे राचिम ढेरे या पिढीतला ऋषितुल्य संशोधक जेव्हा मृत्यूशयीवर होता आणि त्यांच्या घरच्यांना म्हणजे अरुणा ढेरे आणि त्याची बहीण एकच प्रश्न पडला होता की बाकी सगळं ठीक आहे, पुस्तकांचं करायचं काय? कारण म्हणजे जमिनीपासून ते छतापर्यंत घरभर फक्त पुस्तकं होती आणि संस्कृती वेगळी का वगैरे वगैरे आपण चर्चा करतोय ना. भारतातल्या सोड, महाराष्ट्रातल्या सोड, पुण्यातल्या सुद्धा विद्यापीठाला त्या पुस्तकांचं महत्त्व कळलं नाही. म्हणजे या पुस्तकांना कोणीतरी घ्या रे अशी सांगायची वेळ या म्हणजे आत्ताच्या काळात आलेली आहे. 2 वर्ष पण झाली नसतील त्यांच्या निधनाला. ती सगळी पुस्तकं घ्यायची तयारी जर्मन विद्यापीठानं. त्यामुळे शोधायचंय काय, जपायचंय काय, जतन कशाचं करायचं आणि मूल्य काय हे निश्चित असायला हवं ना. तर ते काय लाल यांनी केलं तर लाल यांच्या जागी आणखी कोणी असते आणि त्यांनी केलं असतं तरी ते हेच झालं असतं. कारण एकदा तुम्ही त्या कथनाशी तुमच्या अलीकडचा आवडता शब्द अस्मिता जोडता तेव्हा हेच करावं लागतं. आता मग प्रश्न असा आहे की हे करावं का? ठीक आहे, तुमचा गंड यातनं काय म्हणतात तर शांत होतो किंवा सुखावला जातो, पण प्रत्यक्ष काय होतं? काहीच होत नाही. त्यामुळे ह्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की इतिहासाला भिडायला हवं आणि तिथे प्रोफेसर एटनसारखी माणसं खूप महत्त्वाची ठरतात. कारण हा तपशील सोयीस्कररित्या वगळला जातो. कारण एकदा मी जिंकलो आहे आणि तुझ्या राज्यातून पराभव केला आहे तर जे काय आहे ते मी पाडणारच. मी मंदिर आहे का आणखी काय बघणारच नाही. हिंदू राजांनीही मंदिरं पाडलेली आहेत, अगदी अलीकडेपर्यंत पाडलेली आहेत. पण ते सांगणं गैरसोयीचं असतं. म्हणून सोयीस्कररित्या इतिहास हा रंगवला जातो. म्हणून परत तोच मुद्दा, इतिहास हा आहे तसा वाचावा, अनेकांच्या नजरेतनं वाचावा, तेव्हा कुठे काहीतरी एक गमतीशीर चित्र उभं राहतं. आणि यातलं हे ते तिकडे का होतं हा मुद्दा खूप लक्षात घेण्यासारखं आहे. ते लिखित आहे ना, लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे गेल्या मुक्त संवादमध्ये हाच मुद्दा मांडला होता की विमान, पण ते लिहून ठेवलं नाही ना विमान कसं करावं, की 4 काड्या घ्याव्यात, काय हवा भरावी, काय ते काय असेल ते नाही लिहून ठेवलेलं. आता त्याच्यातही परत गमतीचा मुद्दा असं की सॉक्रेटिसने एक शब्द लिहिलेला नाही. सॉक्रेटिस तत्वज्ञ म्हणून म्हणतो ना, एक शब्द त्यांनी लिहिलेला नाही. पण त्यांनी जे काय सांगितलं ते त्याच्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि तो लिखित स्वरूपात आहे ना. म्हणजे अगदी ताजा संदर्भ या मे महिन्यामध्ये, या वर्षीच्या मे महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प चीनला आले. म्हणजे बऱ्याच काळानंतर या 2 महासत्तांच्या प्रमुखांची भेट झाली. तर त्या भेटीनंतर जेव्हा शी जिनपिंग बोलत होते
तेव्हा त्यांनी शब्दप्रयोग काय वापरला. तर हे हे मला तर माझ्यासारख्याला ना हे खूप कौतुक वाटतं. तर चीनी संस्कृती सुद्धा मुळात प्रचंड मोठी आपल्या इतकीच वगैरे वगैरे असलेली. त्यांनी शब्द वापरला की चीन आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये थ्युसिडिसिसचा सापळा तयार व्हायला नको. आता हा इसवी सनाच्या 5 शतकं आधी होऊन गेलेला ग्रीक तत्ववेत्ता, त्याने राज्य या संकल्पनेविषयी लिहिताना असं म्हटलेलं आहे की एक प्रस्थापित राज्य असेल आणि त्याच परिसरामध्ये दुसरं एक राज्य उभं राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या 2 सत्तांमध्ये एक सापळा संघर्ष तयार होतो आणि युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते. तो संदर्भ कुणी दिला? चीनच्या अध्यक्षांनी दिला, ग्रीक इतिहासाचा संदर्भ. त्यामुळे हे जे असे प्रवाह आहेत ना, हे खूप कौतुकास्पद आहेत आणि हे त्यांनी ते लिखित स्वरूपात ठेवलं, त्याचं जतन केलं, हे सांगितलं, पुढे नेलं. आता आपल्याकडे काय नाही झालं म्हटलं तर ते आक्रमणं आली आणि त्यांनी सगळं जाळून टाकलं. पण काय ते एक कारण सांगितलं जातं. पण त्याच्याबरोबरीने एक दुसरं कारण होतं ना, म्हणजे अनेकांना ते माहितीही असेल की गुरु काही लिहून ठेवायचा नाही, मरताना शिष्याच्या कानात सांगायचा. हो. अरे पण ते कसं राहील ना ते. मग तर शिष्यानी काय ऐकलं काय नाही याचे काहीच पुरावे नाही. त्यामुळे ह्याचा हा जो रोमन साम्राज्याचा इतिहास असेल किंवा ग्रीकांचा इतिहास असेल, टर्कीचा इतिहास असेल, हे अर्थातच आपलाही आहेच. म्हणजे जी काही इसवी सनाच्या आधीपासूनची जी परंपरा आहे ते मला असं वाटतं खूप समांतर धागे आहेत आणि याचं असं सादरीकरण या पातळीवरती दिसतं, कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा मशिदांचा, आता म्हणजे किती परिस्थिती आली की सरसंघचालकांना सांगावं लागलं, अहो प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग ते काढू नका, ते शोधत बसू नका असेल तर. म्हणजे आता हे याची गरज नाही आहे ना ती. तर तो इतिहासाचा भाग आहे. पण त्याचं वजन वर्तमानात किती घ्यावं याचं भान असावं लागतं. ते नसल्यानंतर काय होतं ते आपल्याकडे होतं. आता जसं तुम्ही म्हटलं की बसून चालेल हो, बसून चाल. की इतिहासातील दगड किती वाहायचे, तुम्ही एक शब्दप्रयोग वापरलात. तर हा मुद्दा धरून मला एक प्रश्न पडतो की सामान्य माणसाला खरं म्हणजे हे दगड वाहून नेण्याची कधी इच्छा नसते शक्यतोवर. म्हणजे इतिहास हा दगडरूपी वाहून नेण्यासाठी ती परिस्थितीच तशी, म्हणजे सिस्टम तशी घडवली जाते. ओके. तर आता सिस्टम जशी सामान्य माणसावरती हावी होऊन त्यांचे विचार थोपवते, तर ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आणि भारतीय मायथॉलॉजीमध्ये लोकशाही हा विचार कुठे दिसतो का मायथॉलॉजीमध्ये? भारतीय इतिहासामध्ये लोकशाही काही सापडत नाही. आपण स्वतःहूनच लोकशाहीची जननी वगैरे म्हणून घेतो. पण ग्रीक संस्कृतीचा जर इतिहास तुम्ही बघितला तर प्लेटोनी जी काही संकल्पना मांडली तिथपासनं ती रिपब्लिक ही संकल्पना आकाराला आली. आपल्याकडे लोकशाही ज्याला म्हणता येईल अशी राज्यव्यवस्था असलेले राजे होते, पण त्या राजेशाह्या होत्या, ज्याला इंग्रजीमध्ये बेनेव्होलंट किंग्स असं म्हणता येईल. म्हणजे सदहेतू असलेले चांगले राजे. पण ज्याचं लोकशाही असं वर्णन करता येईल ना, ती मला नाही वाटत आपल्याकडे कधी कुठल्या कालखंडामध्ये ज्याला सिस्टीम म्हणता येईल अशी एक डेमोक्रॅटिक सिस्टीम. नाही, मग जनपद वगैरे ही संकल्पना म्हणजे ते मायथॉलॉजी नाही, ती म्हणजे मौर्य काळामध्ये लोकांचं ऐकणारे राजे होते, लोकांच्या मताचा विचार करणारे राजे होते, शाह्या होत्या. पण लोकांनी राजा निवडून द्यायचा अधिकार होता का, ज्याला लोकशाही म्हणता येईल? राजा ही लोकशाहीतच संकल्पना असताच कामा नये, पण लोकांना निवडून द्यायचा अधिकार होता का, असं नाही उदाहरण आढळत. म्हणजे अगदी सम्राट अशोकापर्यंत मागे गेलं तरी असं उदाहरण मला नाही वाटत आहे आपल्याकडे. तसं असतं तर त्याचं सादरीकरण झालं असतं. कारण तो तसा जर काही पुरावा असता की ही याला लोकशाही म्हणतात असे दाखले असते. चांगले राज्यकर्ते हा निश्चितच भाग असू शकतो, ते होते. आणि अगदी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 350 स्वतंत्र संस्थानिक होतीच की संस्थानिक. हा म्हणजे त्या पण तो राजा म्हणजे
लोकशाहीच्या अंगाने असं विचारलं जातं. त्यामुळे ते हो हा, पण म्हणजे म्हणून म्हणजे लोक मतं देऊन करत होती का याचे तपशीलवार पुरावे आहेत का? हा म्हणजे हा म्हणजे पण म्हणजे व्यवस्था म्हणून जी लोक निवडून देत होते का याविषयी मतांतर आहे. वैशाली हा एकमेव त्यातला दाखला देता येतो. पण ज्याला व्यवस्था म्हणून जे डॉक्युमेंटेड असायला हवं तसं आढळत नाही. तर अर्थातच त्याचं म्हणजे मी मगाशी म्हणाल होतं तसं सादरीकरण झालं असतं. 4 जसे आपल्याकडे युग मायथॉलॉजीमध्ये आहे, तर तसं ग्रीक मायथॉलॉजीमध्ये काही असे युगांत 4 युगांत त्रेतायुग वगैरे असं काही आहे का? नाही, त्रेतायुग वगैरे वगैरे म्हणतात तसं. कारण मायथॉलॉजीचा विषय आपला चाललाय चर्चा, म्हणून मी विचारलं. नाही, मी त्या अर्थाने काय बघितलं नाही माहिती. नाही, असतीलही पण मला नाही माहिती. सर, ओडिसी कडे येतो मी थोडासा, आणि त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे की त्या कथेमध्ये महिलांचं वर्चस्व दिसून येतं. म्हणजे ओडिसायसला त्याच्या प्रवासात भेटणाऱ्या त्या स्त्रिया, अप्सरा, तर त्या कथा त्या अनुषंगाने बदलत जाते. तर सुरुवातीला पण तुम्ही उल्लेख केलात की त्या हेलनचं तुम्ही महत्त्व सांगितलं, तर म्हणजे त्या अनुषंगाने ऐकायला आवडेल की महिला त्या कथेची दिशा कशी बदलतात. म्हणजे हे ग्रीक मायथॉलॉजीच्या दृष्टीने ऐकायला आवडेल तुमच्याकडे. ते पण त्या सगळ्याच मिथकांच्या केंद्रस्थानी महिला आहेतच ना, अगदी महाभारतापर्यंतही आहेतच ना. पण त्या म्हणजे ज्याला आता प्रश्न तर रोख असा दिसतो की महिला सत्ता किंवा काय या अर्थाने असा नाही. मग क्लिओपात्रा वगैरे इजिप्तमध्ये जावं लागेल, तशा महिलांचं महत्त्व होतं. पण तसं म्हणावं का म्हणजे मला माहिती नाही. त्या नजरेनं मी असं विश्लेषण केलेलं नाही की हा महिलांच्या निर्णायक अधिकार असण्याचा भाग. तर मगाशी तो जो मुद्दा मांडत होता ना, तो औदार्य, तर तो हाच होता की तो ग्रीसमधल्या राजधानीच्या शहरातल्या वस्तुसंग्रहालयाचा प्रमुख म्हणाला, पण आम्ही हे सगळं इजिप्तच्या लोकांकडून उसनं घेतलं. हे कौतुकास्पद आहे असं मान्य करणं ना. म्हणजे ग्रीसच्या आधी इजिप्त जास्त पुढारलेले होते. म्हणजे अल्जिब्रा, बीजगणित, आमच्या शाळेमध्ये एक सर होते साठे नावाचे, ते असं म्हणायचे की अल्जिब्रा इज द झेब्रा हू मेक्स अस घबरा गुबरा. पण अल्जिब्रा हे अल्जिब्रा आहे, हे इजिप्तमध्ये त्याचा उगम आहे आणि पिरामिड्स वगैरे ही त्या गणिताच्या आधारे बांधली गेलेली आहेत. पण त्या म्हणजे आमची संस्कृती महान आहे, आम्हीच सगळ्यात पहिले असं न म्हणता ग्रीक जो त्या वस्तुसंग्रहालयाचा प्रमुख होता तो म्हणाला आम्ही हे सगळं इजिप्शियन लोकांकडून उसनं घेतलं. मला गंमत वाटली याच्यात. याला जोडून पण थोडा वेगळा. अनेकदा या मायथॉलॉजिकल कथा बघितल्या ना, तर अशी एक बारीकशी शंका येते की त्या पुरुषसत्ताक होत्या का, किंवा पुरुषांनी लिहिलेल्या होत्या का, पुरुषसत्ताक असलेल्या अशा दृष्टिकोनातनं त्या येतात का? कारण महिलांवर अन्यायच होतोय ना सगळीकडे. तर त्याबद्दल काय वाटतं? ते पण त्या पुरुषांनी आता कवयित्री नाही आहेत ना महाकाव्य लिहिणाऱ्या, त्याला म्हणजे आपण तर काही करू शकतच नाही. पण त्या नजरेनं मला नाही आता याचीच ती म्हणजे पेनेलोपे ती दिवसभर ते विणत बसते आणि रात्री सगळं उसवून टाकते, हा आहेच ना. आणि परत हे याचे नवऱ्याचेच सरदार तिच्यासाठी मरतात किंवा काय मारामारी करतात वगैरे. पण स्त्री ही केंद्रस्थानी राहिलेलीच आहे ना, म्हणजे आणि महाभारतात तरी काय ना म्हणजे. आणि दुसरा प्रश्न असा होता, म्हणजे मगासपासून आपण थोडंसं राजकारण आणि थोडं मिथक असं एक हे करतोय, तर मिथक तयार होण्यामागे काही वेळा प्रसंगी राजकारणही कदाचित होतं का? आणि थोडं आत्ताच्या याच्या अनुषंगाने प्रश्न म्हणजे मिथकांचं राजकारण होतंय का? नाही, ते होतच नाही. पण मला असं वाटतं की त्या म्हणजे तुम्ही जनमानस कसं घडवता ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तिथे आपण थोडेसे कमी पडतो का हा प्रश्न पडतो. कारण मिथकं आहेत ती. एकदा मिथक हा शब्द वापरला तर त्याच्यावरनं डोकी फोडायची काही गरज आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. आणि राजकारण होतच ना, आणि नवीन नवीन मिथकं तयार केली जातातच ना. आता मी सांगायची गरज नाही, पण ते काय मगरीचा जबडा कसा उघडला किंवा वगैरे वगैरे ती मिथकं होतातच. आणि ती अर्थातच जसा इतिहास हा नेहमी जेत्याचाच असतो दुर्दैवाने. म्हणजे तसं बघायला गेलं तर सम्राट अशोकापेक्षा या भागात मोठं साम्राज्य होतं ना,
म्हणजे गौतमीपुत्र षटकर्णीचं राज्य सातवाहन मोठं होतच ना. पण अशोकाचा, कारण एकदा उत्तर जिंकली म्हटल्यानंतर आपण उत्तरेच्या नजरेतनंच बघतो ना. त्यामुळे ही मिथकं पण तशीच होतात. जो हारलेल्याला कोण विचारतो ना तुझ्या, त्यामुळे त्यांनी मिथकाचा किती प्रयत्न केला तरी बहुमतच नाही मिळाले तर कोण विचारणार ना. आता तुम्ही सातवाहनांचा उल्लेख केलात. ओडिसीस मूवीमध्ये पोसायडन आहे जो समुद्र देवता आहे आणि त्याचा आपल्याकडे मुलगा तो एकाक्ष एकाक्ष, हा. दैत्याचा. आपल्याकडे कोल्हापूरला 1945 साली HD सांकलिया, म्हणजे ज्यांना आपण जनक मानतो पुरातत्वविद्येचे, भारतीय पुरातत्वविद्येचे, त्यांनी एक्सकव्हेशन केलं होतं आणि ब्रह्मगिरी या स्थळावरती आपल्याला पोसायडनचा पुतळा सापडला होता, कांस्य पुतळा. आणि आजही तो, आता जे एक्झिबिशन चालू आहे म्युझियममध्ये, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, तिथेही तो प्रदर्शनाला ठेवलेला आहे. आणि आपण स्थाम्य स्थळ असं आपण डिस्कस करतोय, तर यावेळे या सर्वांवरती प्राचीन व्यापार किंवा संस्कृतीची देवाणघेवाण याचा परिणाम झाला असावा का? असणारच नाही. म्हणून मला वाटतं की म्हणजे तेव्हा माणसं जास्त मोकळी होती, मोकळेपणाने व्यापार करत होती. अगदी ढाक्याची मलमल बिलमल या आपण तर कथा ऐकलेल्या आहेत, काडीपिटीच्या मध्ये माऊ शकेल अशी वगैरे. पण ते व्यापारी होते ना. मग हा प्रश्न असू शकतो की एका संस्कृतीचा प्रसार का झाला आणि दुसऱ्याचा का झाला नाही. तर एका संस्कृतीमध्ये महासागर ओलांडणं हे जर पाप मानलं जात असेल आणि तसं ओलांडून विदेशी शिकून आलेल्या, अगदी वैद्यकीची पदवी घेतलेल्या महिलेला जर पापमुक्तीसाठी शासन किंवा काय जे काय म्हणतात ते केलं जात असेल तर ते होणारच ना. वास्को द गामा कुठून आला तो, म्हणजे काय काळ आहे तो. म्हणजे मला तर एक म्हणजे असं पहिल्यांदा जेव्हा मी फ्रँकफर्टला गेलो, ते ट्रेड फेअर खूपच सगळ्यांनाच माहिती असतं ते. तर तेव्हा तिथे ना एक छोटासा शिलालेख आहे, काय म्हणतात ते, असं कोरून ठेवलेलं आहे. तर पहिलं व्यापारी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कधी भरला याचा तिथे उल्लेख आहे. आणि मला आठवतंय 1190 साली वगैरे भरलेला आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधीची गोष्ट. तर हे व्यापार होत होता ना तेवढा. माणसं केवढी दर्यावर्दी होती, कुठून कसे जात असतील. आता त्या ओडिपसमध्ये पण ते दिसतंच, ओडिसीमध्ये पण ते दिसतंच, ते पाण्याच्या पातळीवरती सपाट राहून. आता ते चित्रपटातला भाग सोडून पण ही माणसं बाहेर पडत होती ना. आणि जे दर्यावर्दी देश आहे, ज्यांच्या संस्कृत्या दर्यावर्दी लोकांनी रचल्या किंवा व्यापार केला, त्या संस्कृतीचा प्रसार झाला ना. मग इंग्रज इथे का आले? दर्यावर्दी होते म्हणूनच आले ना. म्हणजे त्यामुळे इथे जर सापडलं असेल तर हा त्यावेळच्या मुक्त व्यापाराचा भाग आहे. आणि त्यावेळच्या राज्यकर्त्यांना FTA वगैरे करावे लागत नव्हते, व्यापार मुक्त होता आणि तो देवाणघेवाण होत होती ना. हे खूप खूप गमतीशीर आहे. नाही, ती मगाशी आपला सातवाहनांचा विषय निघाला, कारण आपल्याकडे नेहमीच उत्तर भारत जो आहे तो इतिहास आपण जास्त चर्चेत घेतो. आणि जर भारताचा संपूर्ण आपण इतिहास बघितला तर इंडो रोमन ट्रेड ही कन्सेप्ट आपल्याला सापडते. आणि त्या काळात भारत भरपूर भरभराटीला आलेला, समृद्धी आपल्याकडे नांदत होती. आणि तो जो कालखंड आहे त्यामध्ये आपल्याकडे ग्रीक किंवा रोमन संस्कृतीची देवाणघेवाण झाली आणि ती पर्टिक्युलर पश्चिम किनारपट्टीवरती झाली. त्यामुळे इतिहासामध्ये किंवा मेनस्ट्रीम इतिहासामध्ये याचे उल्लेख फार कमी येतात. आणि एक प्लिनी नावाचा ज्याने नेचर हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं होतं, त्या ग्रंथामध्ये, ज्याचा काळ इसवी पहिल्या शतकात जातो, त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की ना ग्रीक स्त्री आहेत त्यांचं भारतीय सिल्कसाठी जे वेड आहे त्यामुळे आपल्याला भरपूर खर्च करावा लागतोय. आणि त्यामुळे आपल्याकडे भारताकडे तिथल्या त्यांच्या नवऱ्याने सिल्क साडीसाठी आक्षेप खर्च करावा लागतोय आणि ते त्यांनी टीका केली होती. त्यामुळे असं आपल्या लक्षात येतंय की इतिहासामध्ये जरी त्या गोष्टी मेनस्ट्रीम इतिहासामध्ये नसल्या तरी व्यापार होत होता आणि भारताकडनंही लोक जात होते. अर्थातच ना. त्याशिवाय म्हणजे 1837-38 पर्यंत चीनमधली अफू, हा म्हणजे अख्खी इंग्रजमधली औद्योगिक क्रांती इंग्लंडमधली, ही चीनच्या अफूच्या उत्पन्नातनं तयार झालेली आहे ना.
त्यामुळे हे होतच होतं, फक्त ते मध्ये कुठे काय झालं आणि नंतर आपण ते सोन्याचा धूर निघत होता त्याच्यातच अडकलो, तिथे प्रश्न आहे. आणि म्हणजे समृद्धी होतीच, तर त्याच्या म्हणजे काय नाकारण्याचं काहीच कारण नाही आहे ते. हा सिल्क रूट तर विख्यात आहेच ते. त्याच्यामुळे व्यापार हाच खरा म्हणजे संस्कृतीचा वाहक राहिलेला आहे. आणि हे कळलं ना, हे मला असं वाटतं ना खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्याला ज्याला व्यापारी इंगितं कळली, म्हणजे अमेरिकेने महासत्तापद इंग्लंडकडून हिसकावून घेतलं, कारण एका टप्प्यावरती दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडला व्यापाराचं महत्त्व लक्षात आलं नाही आणि त्यांनी त्या पश्चिम आशियातल्या आखातामध्ये जे करायला हवं ते केलं नाही. म्हणजे त्याचा परिणाम असा दिसतो ना, म्हणजे ज्याला व्यापाराचं महत्त्व कळतं. आता अलीकडे चर्चा कुठली असते की अमेरिकन इंग्लिश, मग ऑक्सफर्डियन इंग्लिशपेक्षा अमेरिकन, पण कारण का तो व्यापार त्यांनी केलाय ना, तो व्यापारातनं हे उभं राहिलेलं आहे. म्हणजे काय पाली किंवा अर्धमागधी या भाषा मेल्या किंवा त्याचं पुढे वाढल्या नाही, याचं कारण ते भाषा बोलणारे गेले असं नाही ना. त्या प्रदेशातल्या राज्यांनी व्यापाराचं महत्त्व लक्षात घेतलं नाही आणि प्रसार नाही केला. आता हिमाचलला कुठल्याही खेडेगावात गेलीस तू आणि आता ते सायबर कॅफे नावाचा प्रकार लागत नाही, पण जेव्हा लागायचं तेव्हा मी बातमीदारी करताना हे बघितलेले. प्रत्येक सायबर कॅफेमध्ये कीबोर्ड चिनी त्याच्यावरती अक्षरं लावलेली असतात. व्यापार आहे ना, म्हणूनच ते महत्त्व आहे. आणि ती संस्कृतीचं ते मोठे पण याच्यामध्ये की व्यापाराच्या मार्गानेच ती आली. आणि म्हणजे ते ज्यांनी महत्त्व राखलं किंवा ओळखलं. आता मग फोटो FOTO का PHOTO हा प्रश्न अमेरिकन इंग्रजीच्या मध्ये पडतो, कारण ते व्यापारानेच त्यांनी एवढं काबीज केलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा मला असं वाटतं की तिथे त्या मुद्द्यावरती आपण मार खायला सुरुवात केली असणार. व्यापाराचं महत्त्व कुठल्या तरी टप्प्यावरती आपण सोडून दिलं. जसं आपण ओडिसी म्हणा किंवा आता रामचरितमानस किंवा भागवत महापुराण, तर आपण राम आणि कृष्ण हे जे दोन हे आहेत, आपण अक्षरशः त्यांना देव हे दिलेलं आहे, देवाचं दर्जा दिलेला आहे. आणि हे कोणावर संस्कार आपण थोपवलेले नाही आहे. तर त्यांच्या भक्ती करून त्यांना जे मनशांती किंवा जे काय पॉझिटिव्हिटी मिळाली आहे, तर हे जे म्हणजे महाभारतपेक्षा भागवत महापुराण आणि रामचरितमानस हे बाकीच्या काव्यांपेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ असण्याची शक्यता हे त्याचा आवडीचा भाग आहे. म्हणजे मला ते आवडतं, ते आवडतं. म्हणजे एखाद्याला त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व आणू नये. म्हणजे इथे राजनीती आणत नाही आपण, फक्त जन माणसाला असं वाटतं की ही भक्ती केल्याने मला काहीतरी ठीक आहे ना, वाटत असेल तर काय, कुणाला शीर्षस्थान केल्याने बरं वाटत असेल करावं त्याने. पण फक्त म्हणजे ज्याच्या त्याचा वैयक्तिक आहे. कोणी मनशांती कशात शोधावी. छान एकांतात बसून शांतता एखादं छान गाणं ऐकत त्याला मनशांती मिळत असेल तरी तसं करावं. त्याच्यामुळे हा मला नाही वाटत मुद्दा किंवा म्हणजे हेच तुम्ही म्हणजे मिळेल मनशांती. आणि शेवटी आणखी तपशिलात गेलं तर मनशांती म्हणजे काय हाही प्रश्न असू शकतो ना, काय करायची मनशांती घेऊन वगैरे असंही होऊ शकेल. त्यामुळे मला असं सोडून द्यावं हे. आपण ह्याच्यातलं काय घ्यायचं, तर हा एक छोटासा मुद्दा मला वाटलं की म्हणूनच ना, ज्याला काय घ्यायचं त्यांनी ते घ्यावंच ना, त्याच्याविषयी काहीच शंका नाही आहे. थँक्यू. त्यांना प्रश्न विचार. नमस्कार, मी नंदा मिटकर. चर्चेच्या सुरुवातीला तुम्ही नोलानच्या पिक्चरमधली हेलन आणि सीतेचं आपण थोडक्यात तुलना केल्यासारखं, तर म्हणजे मला असं विचारायचं आहे की असं म्हटलं जातं की सगळ्या वाईट गोष्टी किंवा इतिहास घडण्यासाठी, लढाया होण्यासाठी महाभारत आणि रामायणासारखं महाकाव्य घडण्यामागे बाईच कारणीभूत आहे.
तर तुम्ही कितपत याला सहमत आहात? नाही, मी सहमत आहे की नाही हा प्रश्नच नाहीये काही, एकूण पण ते तुम्हाला काय दिसतंय ते वाटतं असं दिसतंय. त्याच्याबद्दल? ना, सहमतचा प्रश्न नाहीये, काय वाटतं तुम्हाला नाही, याच्याबद्दल? ते दिसतंय तर तसं दिसतंच आहे ना. म्हणजे महाभारतामध्ये जर कुंतीच्या ओके. प्रतिष्ठेला हात घातला, आपलं द्रौपदीच्या प्रतिष्ठेला हात घातला नसता, पुढचं घडलं नसतं. याच्यातही तसंच झालेलं आहे. म्हणजे रामायण आणि ते परत समांतर असं आहे की इलियटमध्ये पण आणि याच्यामध्ये पण त्यांनी परत पाठवावी यासाठी संवाद झालेला आहे की तू पाठवून दे ना हेलेनला परत, कशाला युद्ध करायचं या अर्थाने, किंवा सीतेला सोड ना, किंवा काय ते काय, तशा चर्चा झालेल्या आहेत. पण हे आहे आता त्याच्यावरनं झालेली आहेत रामायण. मायथॉलॉजी आणि भारतीय मायथॉलॉजी यामध्ये यापैकी साम्य काय? हेच ना, ही भरपूर साम्यस्थळं आहेत ना, भरपूर, म्हणजे खूपच समांतर आहे. स्त्रीमुळे हो, हेच ना, म्हणजे हे सगळंच स्त्रीमुळेच दोन्ही ही महाकाव्य त्याच्यासाठीच तर ओळखली जातात ना. त्याच्या केंद्रस्थानी स्त्रियाच आहेत ना. म्हणजे सौंदर्य देवता असेल किंवा पेनेलोपे असेल, काय काही असेल, किंवा इथे जशी सीता असेल आणि इथे कुंती असेल आणि इथे द्रौपदी असेल, आहेत ना त्याला. म्हणजे काय, कामदेवनी काहीतरी हा तो याच्यामध्येही आहे. इथे क्यूपिड असतो ग्रीक मायथॉलॉजीमध्ये, इथे कामदेव असतो. बाण तो दोन्ही ठिकाणी मारतो तो. दुसरी गोष्ट अशी, आजच्या ह्या चर्चेचा हा विषय घेण्यामागे कुबेर सर नाही, विषय एक पुस्तक नोलानी लिहितायत चित्रपट की आणला काय ना. ग्रीक नाही. मायथॉलॉजीवरती नाही. वगैरे नाही, असं? नोलाने तो चित्रपट काढला नसता आणि तो इथे भारतात आला नसता तर हा विषय घेतला नसता. साधी गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. ओडिसीची जी मूळ टेक्स्ट आहे होमरनी जी लिहिलेली आहे, ती बरीचशी देवांच्या पटावरती खेळलं गेल्यासारखं त्याचं चित्र आहे की देव बरेचशा डिसिजन्स घेतात आणि मग त्याच्यामुळे माणसं आहेत ती जरा हतबल असल्यासारखी त्यांच्या हाताखाली ते आलेल्या प्रसंगाला तोंड देतात. तर नोलननी जेव्हा फिल्म केली आहे त्याची, तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन असं आहे की त्यांनी देवांना बाजूलाच ठेवलंय बरंचसं. जे आहेत कॅलिप्सो म्हणा किंवा सर्सी म्हणा किंवा अथिना म्हणा, ह्यांना बरेचसे छोटे रोल्स आहेत आणि बरेचसे ते अथिना तर त्याच्यामध्ये जवळजवळ ती त्याच्या मनात असल्यासारखी आहे. तर त्यामुळे बरंचसं त्यांनी ह्युमन करून मग त्याच्यामध्ये वॉर आणि PTSD वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं इंटरप्रिटेशन आणलंय. तर माझा एक प्रश्न असा होता की मायथॉलॉजीचं रिटेलिंग असताना या प्रकारचं जे बदल, त्याच्यामध्ये मेजर बदल करणं हे योग्य वाटतं का? आणि दुसरा त्याला जोडून असा प्रश्न की आपल्याकडे या पद्धतीचे बदल करणं शक्य वाटतं का? नाही, तसे म्हणजे मस्त प्रश्न आहे हा. ती कलात्मक स्वातंत्र्याची बाब किती घ्यावी आणि स्वीकारावी घेतल्यानंतर हा एक भाग. मला असं वाटतं श्याम बेनेगलांनी महाभारतावर नाही, ती तर मालिका झाली, कलियुग, त्याच्यामध्ये कर्ण आहे, अर्जुन आहे, तर हा म्हणजे हा कलियुग आहेच तसा. तर हे घेऊ काळ थोडा वेगळा आणि तेव्हा तर करू शकले ते. त्यामुळे तोच मुद्दा येतो की समाजाने मान्य करणं आहे का, आणि ज्या अर्थी हा चित्रपट एवढा त्याला प्रतिसाद मिळतो त्या अर्थी लोकांनी ते स्वीकारला, आणि तेवढी मोकळीक तो समाज देतो ना. म्हणजे फ्रान्समधलं विख्यात व्यंगचित्र मासिक साप्ताहिक, त्याच्यावरती हल्ला झाला, तर ज्यांनी हल्ला केला ते त्यांनी इस्लामी प्रेषिताचा अपमान केला म्हणून हल्ला केला, पण त्यांनी त्यांच्या धर्माच्या प्रेषितावरती ही व्यंगचित्र काढलेलीच होती ना. पण ही जी म्हणजे समाजाची मोकळीक आहे म्हणून हा कदाचित त्यांनी तो बदल केला असेल. म्हणजे नोलन या विषयावर पण त्याची मुलाखत किंवा असं काही वाचण्यात आलं नाही, काही म्हणालाय तो मी असं काय केलं वगैरे असं. ते तसं स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे PTSD आणि वॉरच्या बद्दलची त्याची इंटरप्रिटेशन्स आहेत ती त्याच्यामध्ये. आपण जर फिल्मची टेक्स्ट बघितली तर ओडिसीची टेक्स्ट आणि फिल्मची टेक्स्ट ह्याच्यामधल्या फरकामध्ये ते कळतं. ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दाम देवांना बाजूला ठेवलंय आणि त्यामुळे जे आपोआप समोर येतं ते मग ते त्या युद्धामध्ये सापडलेले लोक आणि हा सगळा भाग त्यातला वर. पण म्हणजे खरा आकर्षक भाग हा दैत्यांमध्येच असतो, तर देवांमध्ये आणि म्हणजे आता तो. आणि ग्रीक मिथकांमध्ये तर
पॅन पण एक देव होता, ज्याच्यावरनं पॅनिक हा तयार झाला. तो त्याच्यावरती काही तो संकटात आला की तो असे आवाज करायचा, वादळ बिदळ करायचा आणि मग घाबरागुंडी व्हायची. नाही, आणि ह्या म्हणजे मला या ग्रीक किंवा आपल्याकडच्या सुद्धा दैत्य हे खूपच रसरशीत वाटतात आणि ते माणूसपणाशी जवळ 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 असलेले वाटतात. ऍक्च्युली ग्रीक कथांचं ओरिजिन हे दैत्यांपासूनच आहे आणि देव नंतर आले, टायटन्स आधी आलेत. हे आपल्याकडच्या ज्या या सगळ्या महाकाव्य आहेत ती सिनेमात बऱ्याचशी साऊथ आणि हिंदीत आलेली आहेत, इतर प्रादेशिक चित्रपटात ती आलेली नाही आहेत. पण त्याच्यातली जी मूल्यव्यवस्था आहे ओव्हर द पिरियड ती काय झालेली तुम्हाला दिसते, त्याचा प्रेक्षकांवर काय परिणाम झाला? कारण प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगत असतं, एक तत्व सांगत असतं किंवा त्याच्यात एक तत्वज्ञानाचा एक भाग असतो. आजचा आपला जो प्रेक्षक आहे तो त्याला कसा रिसीव्ह करतोय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आपण त्यातला तत्वविचार सोडून ना त्या व्यक्तिरेखांचं परमेश्वीकरण केलं आणि त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवला. तिथे मला असं वाटतं की तो एक गल्लतीचा मुद्दा असावा. ती माणसं आहेत, ती म्हणजे काही त्यांचं जे काय असेल ते रक्तामासाची माणसं आहेत, कवितेतली काव्यामधली माणसं आहेत आणि त्यांचा विचार खूपच महत्त्वाचा. आणि याच्यामध्ये काय म्हणजे अनेक पाश्चात्य चित्रपटांत हा असतोच ना मुद्दा की लेट्स गो होम. मग जेम्स बॉन्ड असेल, नाहीतर तो ओडिसीमधला शेवट असेल, सुखाने घरी जाऊया. आता हे मानवीय नाही, पण आपण त्याचं ते इतकं देवत्वीकरण करून टाकलं, त्याच्यामुळे फार काही संधी राहतच नाही लोकांना. आणि मग ती एकदा देवत्वाच्या पातळीवर गेलं की मग तुम्ही मग काही दुसरं दाखवूच शकत नाही. मग त्याचंही कधीतरी डोकं दुखलं असेल वगैरे हे मुद्देच येत नाही, किंवा त्याचे नकारात्मक काही मर्यादा असतील त्या येत नाहीत. आणि तिथे मला वाटतं तो फरक आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असेल असं. या मगाचपासून जो विषय चर्चेला की स्त्रिया केंद्रस्थानी असतात, पण ओव्हरऑल आपण जर बघितलं या कथा असतील, मायथॉलॉजी असेल, तर पुरुष हा सेव्हियरच्या भूमिकेत असतो. बऱ्यापैकी चित्र जर दिसलं तर पुरुष हा सेव्हियरच्या भूमिकेत असतो. एकीकडे आपण समानतेच्या चर्चा, आजच्या जगाचा विचार केला तर एकीकडे समानतेच्या चर्चा होतात आणि दुसरीकडे अशा कथा ज्याच्यामध्ये पुरुष सेव्हियर असतो, स्त्री ही कायम केंद्रस्थानी पण ती दुय्यम स्थानी असते. तर अशा कथा स्वीकारल्या जातात, आपल्याकडे त्या पूजल्या जातात, पूज्य मानल्या जातात. तर या ही मायथॉलॉजी म्हणजे आता महाभारत आणि रामायण यामध्ये सुद्धा स्त्रिया केंद्रस्थानी असल्या तरी सेकंडरी पोझिशनवरती आहेत. तिथेही पुरुष सेव्हियर आहेत. अर्जुन असेल, राम असेल, भीम, कृष्ण, पांडव सगळे सेव्हियरच्या भूमिकेत आहेत. तर या कथा पुरुष सेव्हियर असेल, पुरुष अप्पर पोझिशनवरती असताना सुद्धा आपल्याकडे समाजामध्ये स्वीकारल्या कशा जातात. जिथे समानतेच्या चर्चा चालू आहे तिथे त्या पूजल्या जातात, स्वीकारल्या जातात. चर्चा आजच्या परिप्रेक्षामध्ये आणि खूप आजचा विषय, ताजा मुद्दा आहे ना तो. पण आता सुद्धा आता तो म्हणजे ते निकष त्याला लावणं हे कितपत आजच्या पिढीमध्ये किंवा आजच्या जनरेशनमध्ये पण त्याची स्वीकारार्हता तेवढी आहे. लोक आजच्या पिढीत मला असं वाटतं की म्हणजे आता हा चित्रपटाचा जर संदर्भ असेल तर ते कलाकृती म्हणून बघत असते. म्हणजे पुरुषाचा आणि स्त्रियांचा भूमिका या अर्थानं मला नाही वाटत, म्हणजे मला असं वाटतं म्हणजे अशा नजरेनं बघितलं जात नसेल. आता ते बाकीच्या गोष्टींकडे बघितलं जातं, हा त्याचं म्हणूनच मगाशी म्हणलं त्याचं धर्मीकरण आणि देवत्वीकरण झालं की मग त्या पद्धतीनं त्याचा विचार होतो. आणि मग स्त्रियाही विद्वान होत्या, त्याही त्यावेळेला गार्गी मैत्री होत्या, त्याचा काही कधी दाखला दिला जात नाही. पण हे अर्थातच मग पुरुष सत्ताक मानसिकतेचंच लक्षण आहे ना, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. पण हा चित्रपट त्याच्या नजरेतनं बघितला जातो असं नाही मला वाटत. नमस्कार, मी अथर्व भोसले. रामायणातली जी पात्र आहेत, मुख्य पात्र, जसे राम असू दे, हनुमान असू दे, यांची मंदिरं बांधली गेली, यांना पूजलं गेलं. परंतु इलियाडमधली जी पात्र आहेत, जसं अकिलीस असू दे किंवा ओडिसी असू दे, त्यांना पूजलं गेलं नाही ना, त्यांची मंदिरं बांधली गेली. हा फरक का घडून आला असं हे तुम्हाला वाटतं? म्हणूनच त्यांच्यावरती चित्रपट निघतो. नाही, तो का झाला हे तुम्हाला का? म्हणूनच सांगतो मी, म्हणजे आपल्याकडे आपण त्याचं तत्व काय आहे, खरं बोलावं, फसवू नये, दुसऱ्याची बायको पळवू नये वगैरे वगैरे, ते साधे मुद्दे येत नाही. म्हणजे ते काय, पण त्याच्या ते देवत्वीकरणाकडे गेल्यानंतर त्याच्यामुळे होतं कसं की फक्त नमस्कार करायचा, गुण काही घ्यायचेच नाहीत या पातळीवरती होऊन जातं ना ते. आणि ते सोपं असतं. एखाद्या
चौकटीमध्ये देव म्हणून खुंटीवरती टांगलं की एक त्याच्या नावाने काही उत्सव केला की आपलं कर्तव्य संपलं. आता हा जो मुद्दा आहे ना, हा किती समान आहे बघ. इलियडमध्येही मुद्दा येतो हा, ओडिसीच्या मध्येही आहे. एक साधं तत्व आहे की आपल्या घरी कोणी पाहुणा आला त्याला घरच्यासारखं वागावं, म्हणजे त्याचा हडतहडूत करू नये. आपण ते अतिथी देवो भव या अर्थाने गेलं, उपनिषदामधलं ते विधान आहे. पण त्याचा अर्थ काय आहे की जो तिथे पण आहे आणि इथे पण आहे. तिथे अर्थ असा आहे की परमेश्वर कदाचित पाहुण्याच्या रूपाने तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे आलेल्या पाहुण्याला आदराने वागवा. आता हा अर्थ आत्ताच्या स्थलांतरापर्यंत आणला गेलेला आहे. आपल्याकडे हा अर्थ आणि मग अतिथी देवो भव हे सुवचन एवढ्यापुरताच मर्यादित राहिला ना. म्हणजे मग तो अगदी ते जर तत्व म्हणून जर तुम्ही मान्य केलं तर देशातल्या देशात तिकडनं कुठल्या तरी राज्यातनं मुंबईमध्ये लोक आले तर मग त्या तत्वाचं काय झालं. मग शेजारच्या देशामधनं आले त्याचं काय झालं. आणि मग शेजारच्या देशातनं एकाच धर्माचे आले तर आक्षेप आणि दुसऱ्या धर्माचे नाही आले तर नाही आक्षेप. असं कसं काय. ते हे फरक आहेत. आणि तिथे त्यांनी ना ती तत्व म्हणून स्वीकारली आणि इथे आपण त्या तत्वापेक्षा त्या व्यक्तीलाच महत्त्व दिलं आणि तिथे सगळा फरक पडलेला आहे. आणि हा खूप मोठा फरक आहे असं मला वाटतं. आणि तिथेच म्हणजे माणसाला मर्यादा असतात, तत्वाला मर्यादा नसतात. तत्वाची अंमलबजावणी, तत्वाचं अनुकरण करणं सोपं असतं. चांगलं वागा, खरं वागा, भ्रष्टाचार करू नका वगैरे वगैरे वगैरे. पण ते एका व्यक्तीपुरतंच निगडीत केलं ना तर संपतं ना ते. आणि तिथेच तर आपण मला असं वाटतं की अडकल्यासारखं झालेलं आहे आपल्याला. आणि ते थांबायला हवं. माणूस हा माणूस असतो. म्हणजे तुम्ही कुठलाही नायक घ्या, खलनायक घ्या, पण त्याच्याकडे त्याच्या बरी वाईटाकडे त्या नजरेनेच बघायला हवं ना. म्हणजे तर तोही चुकला, हाही चुकला, त्यालाही खंत वाटली. हुमरमध्ये तसं माणसांप्रमाणे आहे किंवा नंतरच्या तिकडच्या लिखाणामध्ये सुद्धा. इथे तसं नाही ना. म्हणजे एखादा विशिष्ट परमेश्वर तू चुकला असं म्हणूच शकत नाहीस तू, कारण तो परमेश्वर आहे. हा मला असं वाटतं की निर्णायक फरक ठरलेला आहे आपल्यामधला आणि त्यांच्यामधला. म्हणूनच म्हणजे मला असं वाटतं आपल्या महाकाव्यांवरती जरी ती समांतर असली तरी इतकं कलात्मक स्वातंत्र्य घेऊन कलाकृती बनवावी असं अनेकांना वाटत नाही. म्हणजे श्याम बेनेगल वगैरे त्या कालखंडात झाले जेव्हा लोक सगळं मोकळेपणाने सहन करत होते. आता नाही कोणी तसं करणार ना. आता तुम्हाला ठराविक पद्धतीनंच दाखवावं लागेल सगळं. आणि हा वाईट भाग आहे, पण आहे तो काय करणार. आपण जसं म्हणालात की आपण यांना देव हा टायटल देऊन मग त्यांना फक्त आपण, पण त्याच्यात तर सुद्धा काहीतरी घेण्यासारखं आहेच. म्हणजे आता रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो की त्यांच्याकडे सगळे पॉवर्स असताना सुद्धा त्यांनी एक मर्यादित सगळं केलं. किंवा कृष्ण हा थोडा शूरसारखा, म्हणजे जरी पॉवर्स असले किंवा हे असले तरी त्यांनी अगदी ते महाभारत कसं जिंकायचं हा डाव, तर काही ना काही असं तसं. पण ते कोणाकडूनही घेण्यासारखं असतंच ना. प्रत्येकाकडनंच घेण्यासारखं असतं ना. म्हणजे एकाच माणसाकडून का. सगळ्यांना जटायूकडून पण तो शिबी राजा त्याच्याकडनं तर केवढं घेण्यासारखं आहे. माझ्याकडे पाहुणा आलेला आहे त्याचं रक्षण करणं, कबुतराचं रक्षण करणं हे त्यांनी कर्तव्य मानलं. आणि तो बहिरी ससाणा का काय किंवा जो कोण आला तो म्हणाला माझं भक्ष्य आहे, मी तर माझी शिकार आहे ती, माझा हक्क आहे त्या शिकारीवरती. किंवा विठ्ठल पुंडलिक म्हटला तरी काय जे काय तुम्ही म्हणूनच प्रत्येकाकडनं घेण्यासारखं असतं. पण तत्वाला घेणं हे कसं महत्वाचं आहे. ही शिवराजाची गोष्ट फार महत्वाची आहे आपल्याला. आपण ती विसरून गेलो आहोत की हा पाहुणा आहे ना त्याला ठीक आहे तुला जेवायचाच प्रश्न आहे ना, माझं मांस काढून घे. त्या कबुतराच्या वजना एवढं त्यांनी स्वतःचं मांस दिलं. बरोबर. तर हे मिथक जास्त महत्वाचं आहे ना. हो हो करेक्ट. हा पाहुणा आला त्याला मला हे तुम्हाला भीष्मसाहनींच्या कादंबरीत त्याचे तमसमध्ये दिसेल की ती घटना घडलेली किंवा अलीकडचा खूप 2-3 चांगले चित्रपट आले या विषयावरती त्याच्यात हे दिसेल. पण म्हणून घ्यायचं काय हे एकदा निश्चित असायला हवं. आणि ते कळलं की गोंधळ होत नाहीत. आपले गोंधळ त्याच्याशी संबंधित आहे. त्याला जे आवडेल ते त्यांनी घ्यावं. चांगलं काय तुम्हाला तो काय वाटतो तेवढाच मुद्दा तो आहे. थँक्यू. आपण पाहतोय सातत्याने की राजशाही आहे
ती भारतामध्ये असेल किंवा इतर आपण आता ह्या पिक्चरच्या दृष्टिकोनातून बघतोय, तर राजेशाहीमध्ये एक सुखावा गोष्ट असते की सामान्य माणसाला बघताना असं वाटतं की मी त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून हे मिथकं अजूनपर्यंत सामान्य जनतेमध्ये त्या पद्धतीने पसरतात. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की जर त्यावेळेला स्त्रीला स्वातंत्र्य होतं, स्वयंवर करायचं स्वातंत्र्य होतं, किंवा तिकडची त्यावेळची जी व्यवस्था होती ती स्त्रीला स्वयंवर करायचा हे देत होती, अधिकार देत होती, मग आजकालच्या जमान्यामध्ये या जेनजीच्या लोकांना तसं स्वातंत्र्य देता येईल का, आणि दिलं तर त्याचे काय परिणाम होतील? नाही घेतलं ना त्याने, आपण कोण देणार आहे? स्वातंत्र्य या शब्दाचा ना असा वापर करण्यावर माझा व्यक्तिशः आक्षेप आहे. बरं, देत नाही आहे ते, नाही मिळवायची मी गृहीत धरलेलं आहे ना. पालक म्हणून मुलीशी संभाषण कधी लहान असताना सुद्धा तुला मी स्वातंत्र्य देतो वगैरे आहे हा. त्यामुळे हे द्यायची संकल्पना आली ना की मग घ्यायची वृत्ती वाढीच लागते, आणि मग त्याच्यातनं याचना करण्यापर्यंत आपण जातो. कोण देणार आहे आणि कोण घेणार आहे? म्हणजे काय म्हणजे पोरं, मुलगा मुलगी किंवा जे काय जन्माला घातलं म्हणजे काय मालकी लावली का त्याच्यावरती? मी तुला स्वातंत्र्य देतो आता तू 18. अरे काय म्हणजे काय? आणि त्याने काय ती काय तुम्हाला नमस्कार करायला आले तर काय मामा जन्माला घाला म्हणून सांगायला? नटसम्राटमध्ये फार सुंदर वाक्य, वातावरणातले अतृप्त आत्मे आपल्या शरीराच्या जिन्याने खाली उतरतात आणि आम्ही म्हणतो आम्ही बाप झालो. बरं, मग हे देणार आहे कोण? हा मला असं वाटतं की या शब्दप्रयोगातच एक ना वर्चस्ववाद आहे, तो मला असं वाटतं चुकीचा असावा, माझं मत आहे. झेन्झींचाच प्रश्न निघालाय, तर मी ही जी मिथकं चालत आलेली आहेत त्यातनं झेन्झींनी काय घ्यावं आणि त्याकडे कसं बघावं? वाटेल ते घ्यावं किंवा वाटेल ते काही घेऊ नये. काय पण ते व्हायला हवेत, नाही व्हायला हवेतच ना. मग काय म्हणजे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की परिणामांचा विचार करून निर्णय कोणीतरी कोणाच्या वतीनं घ्यायचा, हे कोण ठरवणार? मी अभ्यास नाही केला, माझा मी बघीन ना, परिणाम भोगीन ना. त्या माझ्या परिणामांचा अधिकार, निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जेनझींची भाषा, अरे ती उत्तम भाषा आहे, अशीच असायला हवी. मराठीमध्ये तसे बहुपाद्यांच्या राडानंतर नवीन चांगले शब्द आले नाहीत, कारण ते तशाच भाषेत असायला हवं ना ते. त्यामुळे हे मुद्दे मला थोडेसे नाही, बऱ्यापैकी निर्णयाचा अधिकार हातात असलेल्यांचे आणि वर्चस्ववादाची चुणूक दाखवणारे वाटतात. त्यामुळे मला तर मजा आली, म्हणजे मलाही जावंसं वाटत होतं, अशी मजा आली. थोडा वेगळा प्रश्न आहे पण जोडूनच आहे. म्हणजे ग्रीक आणि स्पेन ही स्पॅनिश राज्य त्या कालखंडात महासत्ता होती. म्हणजे स्पेनने तर अमेरिका आणि पेरूमधून सोनं आणि चांदी लुटून नेली होती, पण ती कायमस्वरूपी महासत्ता होऊ शकली नाही. म्हणजे हा प्रश्न निर्माण होता. तो ओडिसी वगैरे आपण बघतो त्या रिलेटेड मूवी, की त्या खंडामध्ये त्यांनी विविध देशांवरती आक्रमण केलं, मग ही कायमस्वरूपी महासत्ता का होऊ शकली? म्हणजे असं तेच ना. म्हणजे 1897 साली मला वाटतं काहीतरी 142 का 43 देशांचे प्रमुख राणीच्या वाढदिवसाला तिच्यासमोर मुजरा करायला होते. मग ब्रिटनचं साम्राज्य केवढं मोठं होतं, म्हणजे अमेरिका काहीच नाही आजची, एवढे 200 जवळपास देशांवरती त्या देशाचं राज्य होतं, पण नाही राहिली ना महासत्ता. हे आणि त्याचे तपशील जातात. स्पेननी का मार खाल्ला, पोर्तुगालनी का मार खाल्ला, हे सगळं दिसतंच आता. म्हणजे 1940च्या आसपास दुसरं महायुद्ध संपण्याची सुरुवात असताना सौदी अरेबियामध्ये तेलाचे प्रचंड साठे निघाले. त्याचं व्यापारी महत्त्व तिथे तो प्रांत इंग्रजांच्या हाताखाली होता. त्यातले 2 माणसं खूप महत्त्वाची आहेत, तरीसुद्धा त्याचं महत्त्व अमेरिकेला कळलं. आणि 1944 साली अमेरिकेने सौदी अरेबियाशी करार केला 60 वर्षाच्या मालकीचा तेलावरच्या, आणि तो करार इंग्रजांनी हातातनं घालवला. आणि त्याची पण एक गंमत आहे. म्हणजे कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती अमेरिकेने त्याचा सौदी अरेबियाचा जो संस्थापक होता मोहम्मद बिन इब्न सौद, तो त्याचा फक्त सोन्यावरती विश्वास होता, कागदी नोटा वगैरे त्याला काही आवडायचं नाही. म्हणून अमेरिकेने त्यावेळेला त्याला सोन्याची नाणी दिली बक्षीस म्हणून, म्हणजे जे काय नजराणा असेल तो फक्त आम्हाला त्या तेलविरींवरची मालकी दे. तर ते पाहून
इकडून इंग्लंडनी पण सोन्याची नाणी दिली, पण इंग्लंडनी मार कुठे खाल्ला तर ते इंग्लंडच्या सोन्याच्या नाण्यांवरती राणीची मुद्रा होती आणि हा म्हणाला मी बाईची मुद्रा असेल तर मी हात लावत नाही. त्यांनी परत नाही पाठवली, त्यांनी धाकट्या भावाला लिहिली. क्रांती वगैरे त्यांनी स्वीकारली ना, म्हणजे फ्रान्सने सुद्धा. हो ना, पण ते कसं असतं की त्याच्या पुढचं हे वाघावर बसण्यासारखं आहे. जर तुम्ही वाघावर बसलात की तुम्हाला सतत पुढेच जावं लागतं. ही जर मालकी इंग्लंडनी जर मिळवली असती, म्हणजे 1954-55 साली इराणमध्ये मोसादेग आणि त्यांची ती क्रांती झाली, तसे जर प्रकार इंग्लंडने टाळले असते आणि हा तेल प्रवाह पूर्वी होता तसा स्वतःच्या देशाकडे राहिला असता तर तो महासत्ता राहिला असता. आणि महासत्ता बदललेल्या आहेतच ना, स्पेन हा दाखला आहेच. त्यामुळे आता अमेरिकेची आहे आणि आणखी काही वर्ष ट्रम्पसारखी माणसं राहिली तर ती पण मला या निमित्तानं ना तू जेनझीचा वगैरे हा मुद्दा मांडलास ना, एक म्हणजे हे त्यांच्यामधले आपल्यामधले साम्यस्थळं आणि हे खूप बघण्यासारखं आहे. आणि त्या म्हणजे पोरांना ज्यांना कोणाला वाचायची इच्छा असेल ना त्यांनी ते खरंच वाचायला हवं. आता सगळेजण आपण सर्रास शब्द वापरतो. काही महत्त्वाचा अभ्यास पूर्ण करत असेल तर मी सिम्पोजियमला मला पेपर प्रेझेंट करायचा आहे, पण सिम्पोजियम ही मूळची ग्रीक कल्पना आहे. त्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी एकत्र भरून दारू पिणं, सहपान असा म्हणजे हा शब्द आहे. आणि हा मेपुरेगाने त्यावरती लिहिलंय. मेपुरेगाने नवभारतचा एक खास अंक होता. जेव्हा आता नवभारत देवाने तेवढं हे होत नाही, पण नवभारतमध्ये अंक या विषयावरती त्यांनी काढला होता. तर्कतीर्थांनी यावरती लिहिलेलं आहे. त्यामुळे हे खूप छान वाटतं असं की पॅनिक हा एक आपला मुद्दा आहे. म्हणजे नेमेसिस जेनेसिस हे बिब्लिकल शब्द आहेत, पण सगळ्यांना आवडणारं म्युझिक, ती देवता होती, तिच्या कला देवता होती, किंवा कपडा, क्लॉथ. आता ती पण. त्यामुळे हे ना मला असं वाटतं की या पुढची पिढी काय, आताची पिढी काय, नंतरची पिढी काय, ह्या जोडणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातनं खूप आनंद मिळू शकतो. बाकी काही निदान सिम्पोजियमला जावं असं तरी वाटायला लागेल. एक म्हणजे थोडा आउट ऑफ द वे आहे. आपण म्हणाला महासत्ता आणि इंग्लंड आणि अमेरिका, आणि आपल्या देशाला आता महासत्ता व्हायला काय चान्सेस आहेत, किंवा आम्ही काय करावं की असं नाही, एकच करावं की मिथकांवर विश्वास ठेवू नये. राईट. म्हणजे आता याच प्रश्नाला जोडून विचारते की आपण भारतामध्ये मिथक किंवा पुराणकथा आहे आणि इतिहास आहे यामध्ये गल्लत करतोय का? करतोच आहोत ना, त्याच्यात काही शंकाच नाही ना. हे आतापर्यंत आपण हा 2-4 तरी मुद्दा घेतला, गल्लत करतोच आहे आपण, 100% गल्लत करतोय. आता कारण काय आहे की जसं की नोटांमध्ये चिप्स आहे, हे सुद्धा मिथक आपण स्वीकारलेलं किंवा आपण जपानच्या अर्थव्यवस्थेशी वगैरे पार केलेलं आहे, हे सुद्धा मिथकच आहे. अजून आपण 2026ला काही ती बुलेट ट्रेन काही अजून ते पुढेच आमचे पडतंय. पण इथला मुद्दा कुठला येतो माहिती आहे का, की जे आहे तसं स्वीकारण्याची ताकद आहे किंवा नाही. कारण एक मुद्दा येतो की मग हे आपण रामायण का स्वीकारायचं, का नाही स्वीकारत, किंवा पण मला वाटतं 300 रामायण आहेत. होय, 300 रामायण आहेत. तर काहींची मांडणी वेगळी आहे, म्हणजे त्याच्यावरती पुन्हा तर्कतीर्थांनी भृशुंडी रामायण वगैरे यावरती लिहून ठेवलेलं आहे. तर हे एक वाङ्मय या अर्थाने आनंद घ्यायला त्याचा काहीच हरकत नाही. नाही, आता आपण बऱ्याचदा साम्यस्थळं ग्रीक आणि भारतीय याबद्दल डिस्कस करतोय. म्हणजे आता तुम्ही बऱ्याच शब्दांची पण उदाहरणं दिलात. पात्र जी आहेत ती म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये जेवढे कॅरेक्टर्स आपल्याकडे येतात आणि भारतीय रामायण महाभारतामध्ये येतात ते प्रमाणापेक्षा जास्त साम्य दर्शवत आहेत. म्हणजे आपण बरंच म्हणतोय की ना इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी कदाचित त्या कथा डेव्हलप पण झालेल्या असू शकतात, पण मग इतक्या मोठ्या प्रमाणात साम्य का आढळतंय? नाही, तो एक प्रवाही पण संस्कृतीतलं असेल, कल्पनाशक्ती अनेकांची, म्हणजे साम्यस्थळचं जास्त विश्लेषण करायला गेलं ना तर पहिलं कोण दुसरं कोण या मुद्द्यावरती येईल आणि मग तिथे अस्मितेची लढाई सुरू होईल. मला असं वाटतं की ते
सोडून द्यायला हवं. पण याचा जो आनंद आहे ना तो त्याच्या भव्यतेमध्ये आहे. म्हणजे महाभारत वाचायला घेतलं तर त्यातल्या व्यक्तिरेखा लक्षात येईपर्यंत म्हणजे काही महिने जावे लागतात. तो जनमेजयाने यज्ञ सुरू केला, मग मध्येच तो ययाती देवयानी येतं आणि तो वडील मुलाचं तारुण्य मागतात. आता ही काय सुंदर मिथक आहे हे. म्हणजे अनुकरण करू नये कोणी, पण ते आहे ना, आणि त्यांनी मांडलेलं आहे ते. भीष्मांचा सल्ला कुंतीचा ते तर लिहूही शकत नाही इतकं ते अंगावर येणारं सत्य आहे. पण ही छान त्यांच्या, मला असं वाटतं की प्रतिभेची मोठेपणाची लक्षणं आहेत ही, आणि ती समांतर आहेत. पण कालखंड कोणी म्हणतं इसवी सनाच्या आधी 8व्यापासनं महाभारत सांगितलं जात आहे, रामायण सांगितलं जात आहे, पण लिहिलं मात्र गेलं 3ऱ्या-4थ्या शतकात. हे म्हणजे जास्त माझ्यासारखे जे अभ्यासाचे विषय आहेत, माझ्या आनंदाचे विषय आहेत. त्याच्यामुळे समांतर आहे का? आहे. कारण काय? ठीक आहे, ज्याला शोधायचं त्यांनी कारण शोधावं. माझा पुढचा प्रश्न होता की भारतीय पुराण कथा आणि ग्रीक पुराण कथा याच्यामध्ये नियती आणि कर्म या दोन्ही संकल्पना कशा भिन्न आहेत? अशी मांडणी आपल्याकडे जी मांडणी झाली ती पापपुण्याच्या संकल्पनेतनं झाली, आणि तिथे ती चांगलं वाईट या नजरेतनं झाली. पण त्याचा संबंध आता म्हणजे अगदी ट्रॉयचंच जर ते घेतलं तर त्याला वाईट वाटतं ना की मी त्या घोड्यांमधनं सैनिक पाठवलंय, फसवलं मी. पण त्याचं त्याला शासन मिळतं की नाही हे असा काही संदर्भ मला तरी दिसलेला नाही. पण आपण म्हणजे इथलं काय तिथलं काय हे शेवटी नैतिकतेच्या पातळीवरतीच गेलेलं आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. परत मगाशी म्हणालो तसंच ती नैतिकता माणसाची नैतिकता आहे, आणि माणसाच्या नैतिकतेला मर्यादा असतात. म्हणजे ते वाक्य नक्की हे नाही, बायबलमध्ये एका ठिकाणी म्हटलं ना, वी आर ऑल सिनर्स. पाप करणारी माणसं आहोत आपण. तर ही जी मांडणी आहे ना ही अशी, म्हणजे इंग्रजीतला शब्द अशी लॅटरलच आहे. तिथे त्यांनी परिणाम काय होता, त्याची शिक्षा झाली का वगैरे वगैरे असं नसावं ते, पण त्याच्यातनं चूक घडली आणि ती त्यांनी मान्य केली आणि पुढे गेला, असं ते आहे. आपण त्या शिक्षेपर्यंत मला वाटतं गेलो, आणि त्याच्यातनंच आपले सांस्कृतिक गैरसमज तयार केले गेले की जो वाईट वागतो त्याचं वाईट होतं वगैरे वगैरे. असं काही व्यक्तिशः म्हणजे प्रत्यक्षात आढळत नाही. त्याच्यामुळे तो फरक तिथे असावा असं वाटतं. माझा पुढचा प्रश्न होता, मिथकांचा प्रभाव आधुनिक सिनेमांवर दिसतो? हो, असतो ना प्रत्येकाचा. म्हणजे म्हणूनच मगाशी तो कलियुगचा आपल्याकडचा दाखला दिला. मिथकांकडे किती नवीन नजरेनं बघता येऊ शकतं हे त्यांनीच दाखवलं ना आता ओडिसी सिनेमामधनं. तरी सुद्धा त्यांनी तसाच तो प्रचंड मोठा घोडा आणि ते एवढे सगळी माणसं ओढतायत वगैरे. मिथकांचा असतो प्रभाव असतो, आणि तो दिसतो म्हणजे मांडणीमध्ये, विचारांमध्ये. आणि तुम्ही हे शेवटी आपण आधीच्या पिढीच्या खांद्यावरतीच उभे असतो ना, त्याच्यातनं जे संस्कृतीतनं ते येतं ते रक्तात आपल्या आहेच, ते कसं नाकारणार. पण ते प्रत्येकाच्या मांडणीमध्ये तो भाग असतो. ते ओझं नाही टाकतायत, आणि त्याला ओझं मानूच नाही असं मला वाटतं. मिथकं बऱ्याचदा सुडो सायन्स इस्टॅब्लिश करतात. म्हणजे आपण चित्रपटात बघितलं की त्यांनी बळी दिलाय, तो संदर्भ स्पष्ट आहे, किंवा यमाची दिशा आहे जी दक्षिण दिशा आहे, किंवा म्हणूनच ना तू प्रश्नाचा रोख कळला. म्हणूनच मला असं वाटतं की ती मिथकं आहेत, एवढंच विश्वास ठेवा ना, त्याच्या पलीकडे कशाला जाता. ते काय बिचाऱ्या दक्षिण दिशेने काय केलं, वाईट केलंय. लोक ते पोट बिघडलं तर घराचे संडासाचे दरवाजे बदलतात, कारण इतका मूर्खपणा होतो. पण म्हणून मला असं वाटतं की एक छान कल्पनाशक्ती आहे, त्यांनी विचार म्हणजे काय म्हणतात त्याला, तो केलेला आहे. म्हणजे कलात्मकता त्याच्यामध्ये तेवढ्यापुरतंच त्याचं तारतम्य बाळगायला हवं. ते लगेच त्यांनी तसं केलं म्हणून असं आपण करणं, आणि त्या मिथकांना खरं मानायचं की नाही हा त्याच्या बुद्धिनिष्ठतेचा प्रश्न झाला. पण मला असं वाटतं की ती मिथक आहेत. हे मिथकं जर म्हणत असू
तर हे पिवळा पितांबर म्हणल्यासारखं आहे ते. तर तो पिवळाच आहे ना, परत पितांबर कशाला म्हणतात? ते मिथकच आहेत ना, त्याच्यामुळे ते सोडून द्यावं असं वाटतं मला. कलात्मक स्वातंत्र्य जे म्हणतो आपण, आता एवढी महाकाव्य लिहिली गेली, आता जसं की ग्रीकचं, म्हणजे अलेक्झांडरबद्दल मी ऐकलेलं आहे की अलेक्झांडर स्वतःसोबत अशी 5-6 इतिहासकार सोबत न्यायचा. तर ते इतिहासकार फक्त त्याच्या चांगल्याच गोष्टी लिहायचे की त्याच्या वाईट गोष्टीसुद्धा नमूद करायचे, पण वाईट गोष्टी तर कोण लिहितच नव्हतं. तर आपण ह्या महाकाव्य किंवा अशा गोष्टींवर आपण किती विश्वास ठेवायचा? नाही, विश्वास ठेवायचा न ठेवायचा हा मला असं वाटतं की व्यक्तिगत एक भाग झाला. सामाजिक पातळीवरती त्याचा प्रचार किती करायचा हा मुद्दा असू शकतो. आता अलेक्झांडरचा दाखला दिलात ना, मला तो त्यांनी पदरी इतिहासकार बाळगले होते. आपल्याकडे सभासदाच्या बकरी तशाच आहेत ना, त्यांनी तो कोण माझा राजा दारू पिऊन पडलाय असं कोण लिहिल ना, तो तर लिहिणारच नाही तो. तर सॉक्रेटिसनी जी काही तत्त्व मांडली त्याच्या आधारावर प्लेटोने अथेन्समध्ये एक संस्था सुरू केली, तिचं नाव अकॅडमिया म्हणून. शैक्षणिक संस्थांना आपण अकॅडमिक या अर्थाने म्हणतो. हां, तर त्याच्यात भर कसा असायचा, तर तुम्ही फक्त अभ्यास नाही, शरीर पण कमवायचा. तर त्या संस्थेमध्ये 17व्या वर्षी अरिस्टॉटल दाखल झाला आणि अरिस्टॉटलनी त्या पद्धतीनं स्वतःची उभारणी. मला या परंपरेचं फार मोठेपण वाटतं. त्याचं कौतुक ऐकून तिकडे पलीकडच्या राज्यातल्या राजाने आपल्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी अलेक्झांडरला बोलवलं. त्याचं नाव किंग फिलिप. त्या किंग फिलिपनी स्वतःच्या मुलाच्या प्रशिक्षणासाठी याला अरिस्टॉटलनं बोलवून घेतलं. अरिस्टॉटलनी ज्याला प्रशिक्षण दिलं तो अलेक्झांडर द ग्रेट. अरिस्टॉटलला सुद्धा स्वतःच्या प्रतिष्ठेची काळजी असावी ना, जर तो असेलच ना, काही वाईट नाही ना तो त्याच्यामध्ये. चांगलंच सांगेल ना अलेक्झांडरलाच, त्याच्या चांगल्या म्हणजे वाईट चुकाच दाखवणारच नाही. कारण ते अलेक्झांडरनी शिकवलं, अलेक्झांडरनी अरिस्टॉटलनी शिकवली. त्यांनी त्याचं चांगलं वाईट डायोजेनसने त्याला त्याच्या चुका दाखवल्या. हा, पण परिस्थिती होती असेल म्हणजे तसं असेल तर ते आपण त्या राजाच्या सुद्धा औदार्याचं कौतुक करायला. प्रश्न असाच पडतो की कुठलंही महाकाव्य घ्या किंवा कुठलीही स्टोरी घ्या, ती खरंच त्या गोष्टी खऱ्या असतील का, किंवा त्या खऱ्याच मांडल्या असतील का, पण काल्पनिक असेल, म्हणजे आपण म्हणतो ना कलात्मक स्वातंत्र्य घेतलं असेल का? मला हा प्रश्न पडत नाही. याचं कारण असं की ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या तर आहेतच, त्याचं चांगलं वाईटाचं विश्लेषण, आणि ह्या चांगलं वाईट हे सापेक्ष आहे हो. म्हणजे आपण कुठल्या निकषावरती म्हणणार. आता आज अफूचा व्यापार हा वाईट मानला जातो, पण त्याच्या आधारेच तर जगात चांगलं काहीतरी घडलं ना. चांगलं वाईटाच्या नजरेतनं बघूच नाही, म्हणून मला सतत वाटतं की ते माणसांकडे माणसं म्हणून बघा. म्हणजे अलेक्झांडरनी काहीतरी झालं त्याच्यावरती बाळ कोलटकरांनी नाटकं लिहिलं आपल्याकडे. माझं कसं, असं मी ख्रिश्चन आहे, माझं नाव ग्रेगरी फर्नांडिस आहे. तर हल्लीच 10-12 वर्षापूर्वी असा प्रकार घडला. आमच्या चर्चमधली काही माणसं आलेली आमच्या घरात, मला तर कल्पना नव्हती. तर माझ्या मिसेसनी मला सांगितलं की अहो आता बायबल चेंज झालेलं आहे, आता ना वेगळं आलं आहे बायबल. बोलं वेगळं म्हणजे आम्ही जे शिकलो ते चुकीचं होतं का? म्हणजे हा काय, कधी कधी मला प्रश्न असा पडतो की खरंच हे लिहिलेलं सत्य होतं का, की लोकांनी आपल्या कल्पनेने मांडलेलं आहे? म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे. नाही, पण तो अगदीच व्यक्तिगतच होऊन जाईल तो, आणि तो वेगळ्याच परिघामध्ये जाईल. आता म्हणजे कसं सांगता येईल की नवीन आवृत्ती किंवा वेगळ्या अर्थाने त्याचा विश्लेषण कोणीतरी केलं, पण नवीन बायबल कसं असू शकेल ना. आता समजा आपण आता सगळे बसलो आहोत, आता ह्याचं आपण समजा एक लिहिलं, एक पत्र तयार केलं, आपण कोणी काय काय प्रश्न तयार केले, कोणी विचारले, तुम्ही कुठले प्रश्न दिलात, ह्याचं जर समजा एक काव्य बनवलं तर ते लक्षात येईल आपल्याला. आता युट्यूब आहे त्याच्यामुळे काही गरज नाही. पण त्यावेळेला असं काही नव्हतं. तर नाही, पण म्हणूनच सांगतो ना आपण काय घ्यावं काय नाही, काय थोडस जर हे मिथक आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये, तर असं कोणतं मिथक असेल की जे तुम्ही असं ठरवाल की त्याच्यावरती पिक्चर काढला जाईल?
काढला नाही. गेला पाहिजे आणि ते कोणी काढला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही 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 गणेश मला वाटतं आपल्या सगळ्यां आता तो रणबीर कपूर रामायण प्रभू रामचंद्राची त्याचं तर मंदिर वगैरे हरकत नाही त्याचंही होईल. आणि आपल्या सगळ्यांनाच प्रश्न विचारायचे आहेत आणि सर देतीलही उत्तरं, पण आपल्याला आता या कार्यक्रमाचा समारोप करणं गरजेचं आहे. आपण मिथकां म्हणजे भारत आणि ग्रीक यांच्यामधल्या ग्रीसमधली जेवढी जी मिथकं आहेत त्यांच्यातली साम्य स्थळं शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी निष्कर्ष असा निघतोय की व्यक्तिशः आपण त्याकडे कसं बघतोय, म्हणजे फक्त मिथकं म्हणून बघतोय, एखादी कलाकृती म्हणून बघतोय किंवा श्रद्धा म्हणून बघतोय, तो आपला स्वतःचा एक प्रश्न होतो. त्यामुळे सध्या तरी आपण ह्या कार्यक्रमाची सांगता इथे करूया. मी सरांचे आभार मानते आणि तुम्ही सर्वजण इथे आलात, तुमचेही मी आभार मानते. धन्यवाद.